नमस्कार. नमस्कार. आज आपल्या सर्वांचं संघर्ष क्रिकेटसाठीच्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि पुणे टेनिस क्रिकेट.in यांच्या संयुक्त विद्यमानं आपण आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील काही खेळाडूंना ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय आणि इतर खेळाडूंपुढे एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे, अशा खेळाडूंना, जुन्या खेळाडूंना भेटण्यासाठी एक कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आणि आजही आपल्या स्टुडिओमध्ये असेच एक खेळाडू आहेत. खरं तर त्यांना ग्रेट ऑल असं म्हटलं तरी चालेल, कारण अतिशय संयमाने खेळणारा हा खेळाडू अनेक मॅचेसमध्ये सलामीलायत अनेक संस्मरणीय विजयांची भेट आपल्या संघाला दिलेला आणि त्यानंतरही शिक्षक म्हणून तितकंच दर्जेदार काम आणि क्रिकेटच्या माध्यमातून आजही मैदानाशी नातं जोडत असलेला हा खेळाडू अर्थात दीपक पोखरकर सर आज आपल्या समवेत आहेत आणि सरांचं या स्टुडिओमध्ये आपण स्वागत करू. सर नमस्ते. नमस्कार. आज निश्चित प्रकारे आम्हाला सुद्धा आपल्याविषयी जाणून घ्यायला आवडेल या स्टुडिओमध्ये. खरं तर गेल्या आठवड्याभरापासून आपला हा प्रोग्राम सुरू आहे. हो बरं. आणि तुम्ही सुद्धा काही इंटरव्ह्यूज बघितले असतील. हो निश्चित. तुमचं क्रिकेट खरं तर खूप वेगळं होतं आणि अलीकडचं क्रिकेट खूप वेगळं. खरं तर तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये पण खेळलेला आहात. हो नक्कीच. पण एकंदरीत हा जो उपक्रम आहे, हो, या उपक्रमाबद्दल काय सांगाल सुरुवातीलाच? प्रथमतः मी आपल्या आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन, त्याचप्रमाणे सुशांत भाऊ असेल, त्याचप्रमाणे कैलास भाऊ असतील, त्यात नरेश सर तुम्ही स्वतः आहात, त्यानंतर इतर सर्वजण आहेत की आपण जो हा उपक्रम राबवतो हा निश्चितच एक असा उपक्रम आहे की जसं आपण म्हणतो की ज्यावेळेस सूर्याचं जे तेज असतं आणि त्या सूर्याच्या तेजामध्ये ज्या चांदण्या झाकून जातात, अशा चांदण्यांना समोर आणण्याचं काम तुम्ही आज करतायत. आणि त्या चांदण्यांमध्ये असणारे आम्ही एक छोटंसं एक चांदणी म्हणावं लागेल, कारण आमची जशी खेळी तशी तशी आमची खेळी अशी स्फोटक नाही आहे. आणि आमची खेळी जी स्फोटक का नाही आहे तर कारण जे स्फोटक जे खेळाडू होते त्यांच्या सहकार्यात आम्ही खेळत असताना निश्चितच आमची जे सिंगल डबलची जी काही खेळी आहे ती अशी लुप्त होत होते. परंतु आज तुम्ही जे काही आम्हाला इथे पाचारलं किंवा बोलवलं गेलं की त्या माध्यमातून एक निश्चितच आपला असं एक सांगता येऊ शकतं की ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतो त्यावेळेस क्रिकेट खेळत असताना फक्त षटकार आणि चौकार हे तितकेच महत्त्वाचे, तितकेच सिंगल डबल ह्या ज्या रन आहेत ते तितके महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळत होतो म्हणजे 1992 सालापासून मी सुरुवात केली. 1992 सालापासून सुरुवात करत असताना आमच्या गावामध्ये अंडरआर्म हा जो विषय होता, त्या अंडरआर्मच्या माध्यमातून ही गोल सर्कल आणि त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही अंडरआर्म खेळायला सुरुवात केली. हो. आणि त्यावेळेस मग आमचे दत्ताभाऊ पांडे असतील, जे आमचे सिनियर खेळाडू आहेत, रवी घुले सर असतील, यांनी आम्हाला त्या अंडरआर्मची टेक्निक जेणेकरून तुम्ही तुमचा बचाव कसा करायचा आणि त्या बचावात्मक पावित्र्यामुळे आज आम्ही ह्या सिंगल डबल याच्यामध्ये निश्चितच प्रावीण आहोत. आणि क्रिकेटमध्ये जो फॉरवर्ड डिफेन्स असतो तो खूप महत्त्वाचा विषय. हो हो निश्चित. कारण तुम्हाला बॅट आणि पॅड एकत्र आणता आलं पाहिजे. हो अगदी बरोबर. आणि जर बॅट आणि पॅड एकत्र आणता येत असेल तर मला वाटतं बचाव भक्कम होतो आणि तो खेळाडू ज्याचा बचाव चांगला आहे तो अटॅक सुद्धा चांगला करू शकतो. हो नक्कीच नक्कीच. आणि त्यामुळे होतं काय की जो गोलंदाज जो असतो, कारण त्यावेळेचं टार्गेट एकच असायचं की ते पुढचे ते 3 स्टंप, मला ते 3 स्टंपमधला कुठला तरी एक स्टंप मला उडवायचं आहे, हे त्या गोलंदाजाचं टार्गेट असायचं. आणि ह्या अंडरआर्मच्या खेळीमुळं मला तो डिफेन्स जमला गेला आणि त्या डिफेन्सच्या जोरामुळं भले मी चौकार षटकार मारू शकलो नाही मी, परंतु सिंगल डबल आणि केवळ एक रनिंग फिटनेस त्यामुळे एक आपली चांगली टिकून राहिली गेली आणि फिटनेसचा एक आम्हाला फायदा निश्चितच चांगला. एक दीपक पोखरकर सरांची एक स्ट्रेंथ आहे की सिंगल डबल ती तर स्ट्रेंथ आहे, बरोबर, पण रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा एक स्ट्रेंथ आहे. हो निश्चितच. परंतु ह्या काय होत असेल बरं, तुम्ही एका मॅच मध्ये खेळताय, 5-6 ओव्हरची मॅच आहे किंवा 8 ओव्हरची मॅच आहे, तुमच्या काळात 8 ओव्हरच्या 10 ओव्हरच्या मॅचेस निश्चितच. मग दीपक पोखरकर सर सलामीला आल्यानंतर 6-7 ओव्हर पर्यंत खेळत असते. 6-7 ओव्हर पर्यंत तुम्ही खेळताय, बरोबर, तर सिंगल डबलनी खेळताय, परंतु तुमच्या रनिंग बिटवीन द विकेटमुळे किती धावा वाढत असते? निश्चितच. म्हणजे त्यावेळेस एक टार्गेट असायचं की जरी एका ओव्हरला जरी 8 रन रेटचं जरी टार्गेट असेल तरी ते आम्ही चेस करायचो आणि ते केवळ सिंगल डबल. त्यांना माहिती होतं की ह्या महाराणा टीम, कारण महाराणा टीममधनं मी ज्यावेळेस खेळायला सुरुवात केली किंवा आमच्या पिंपळगावच्या टीममधनं मुक्तादेवी क्रिकेट क्लब आहे त्यामध्ये मी ज्यावेळेस खेळत होतो त्यावेळेस सुद्धा खेळताना
11 रनचं जरी टार्गेट असेल, ओव्हरला 11 रनचं टार्गेट, ते डोक्यात ठेवून चालायचं. मग सिंगल, डबल, ट्रिपल, जिथे तिथे 2 रन तिथे 3 रन सुद्धा काढायचं. की किपरच्या हातातनं बॉल जरी सुटला तरी लगेचच्या लगेच 1 रन पळायचं. ही जी 2 स्ट्रेंथ तुमच्याकडे होत्या त्याच्यामुळे चौकार षटकार नाही आले तर काही फरक पडत हो, निश्चितच. बरोबर. आजकाल आम्ही बघतो की प्लेयर काय करतात की 1 6 मारतात पण 5 बॉल बॉल डॉट होतात, निश्चितच. परत 1 6 येतो. ओव्हरला 2 षटकार येतात, 12 रन किंवा कधी कधी 1 येतो, कधी कधी येतोय पण नाही. पण तुमची जी काही जी कन्सिस्टन्सी असायची का सतत एक प्रत्येक सतत, बॉलला हो. 2 1 3 1 2 अशा रन घ्यायच्या. बरं त्यातही तुम्हाला जिथं 2 रन मिळतात ते तुम्ही 3 घ्यायचे कारण रनिंग बिटवीन द विकेट चांगले असायचे. बरोबर. म्हणजे चौकार जरी येत नसले तरी सुद्धा धावा ऑटोमॅटिक तिथं तुमच्या वाढत जायच्या. आणि त्यातून व्हायचं काय की पुढचा जो गोलंदाज जो आहे तो अंगावरती अटॅक करायचा प्रयत्न करायचा. परंतु अंगावरती अटॅक करत असताना एक व्हाईटची जी रन असायची, कारण मी खेळताना लेगवरतीच खेळायचो आणि लेगवरती खेळत असताना, लेग स्टिकवरती खेळत असताना निश्चितच तो बॉल व्हाईट जायचा आणि अशा अवांतर धावा देखील मिळालेल्या आहेत. आणि बऱ्यापैकी जो सिंगल डबल खेळतो तो प्लेयर त्याचा स्टान्स हा 2 पायांमध्ये अंतर असतं. हो हो. आणि ते खेळपट्टीला पॅरलल असतं. त्याच्यामुळं बॉलर काय कळतो की हा पायावरची बॉल पायावरती निश्चितच, आणि तो पायावर मारणार. अगदी बरोबर. पण ज्यावेळेस म्हणजे मला तरी आठवतं की ज्यावेळेस माझ्या पायावरती बॉल वगैरे यायचा, म्हणजे यॉर्कर असेल किंवा लेग अटॅक असायचा, त्यावेळेस निश्चितच मी ग्लान्स करून वगैरे किंवा एक सिंगल डबल 3 रन डोक्यात एकच टार्गेट असेल का बॉल मिस करायचा नाही. कारण बॉल मिस जर झाला तर मी टेन्शनमध्ये यायचं. कारण व्हायचं काय की त्यावेळेस खेळत असताना कधी कधी असं पण व्हायचं की 6 ओव्हरला एक 22-23 रन असायच्या आणि त्या 22-23 रन चेस जरी करायच्या म्हटलं तरी गोलंदाज तेवढे स्फोटक असायचे. बरोबर. आणि ते गोलंदाज जे आहेत त्या गोलंदाज एक ओव्हरला 2-2, 3-3 रन काढणं सुद्धा अवघड असायचं. मुश्किल असेल. हो, कारण आज मी तर तसं जर पाहायला गेलं तर क्रिकेट खरंच खूप म्हणजे एक हाय लेवलला गेलेलं आहे. का 6 बॉलमध्ये सुद्धा तर प्लेयर्स त्यावेळी आक्रमक प्लेयर होते, आजही आक्रमक प्लेयर आहे. बरोबर. पण तुमच्याकडे जो वेगळा खेळ होता, तुम्ही डिफेन्स खूप चांगला हो, असायचा, निश्चित. प्रत्येक बॉल बॅट वरती यायचा तुमच्या. हो. आणि सिंगल डबल्स रनिंग बिटवीन द विकेट चांगले असायचे. मग त्याच्यामुळे तुम्हाला इतर संघांमध्ये मागणी होती का? हो, निश्चितच. आता तसं पाहायला जर गेलं तर मी सगळ्यात जास्त पसंत महाराणा टीममधूनच खेळलो आणि शेवटपर्यंत तिथेच खेळणं पसंत केलं. कारण महाराणा टीमनी मला ओपनर ही जी संधी दिली गेली, प्रथमतः महाराणा टीमचं पण मी म्हणावं तेवढं कौतुक मी कमीच आहे. खरं तर अनेक संघांमधून खेळतात तुम्ही. हो, निश्चित. तुमचं पिंपळगाव घोडाची टीम, त्याच्यानंतर तुम्ही अवसरी, त्यानंतर राहुल जे आहे अजिंक्य यांच्या टीममधनं खेळले गेलो. त्यानंतर आपले माऊली कडलग असतील, निरगुड सरचे, त्यांच्या टीममधनं, त्या टीममधनं खेळलं गेलो. बरं, त्यानंतर आपल्याला टायटन स्पोर्ट्स विजू भिसे सर असतील, टायटन स्पोर्ट्स क्लबमधनं खेळलो. म्हणजे एकंदरीत ह्या टीममधनं खेळताना पण मात्र एक मनाला असं एक जाणीव राहायचं की ज्यावेळेस मी ह्या टीममध्ये खेळत असेल ना, तर खेळताना फक्त एकच डोक्यात टार्गेट असायचं की मी माझा परफॉर्मन्स कसा छान देईल. कारण एवढंच एक डोक्यात टार्गेट. मग तो गोलंदाज कोणी असो, हा पुढे गोलंदाज किती महान आहे किंवा काय हे माझ्या डोक्यात कधीच नसायचं. फक्त एकच असायचं का हां पहिला बॉल मी डिफेन्स केला, माझ्या बॅटला लागला की यस मी ह्या ग्राउंडवर मी निश्चित खेळू शकतो. हे फक्त डोक्यात एक माझ्या टार्गेट आणि मी ते करायचो, मी ते खेळायचोच. मग अशामध्येच आमची पिंपळगावची जी टीम आहे मुक्तादेवी क्रिकेट क्लब, असंच अवसरीच्या ग्राउंडवरती खेळत असताना त्यावेळेस महाराणाचे प्लेयर होते आमचे, भाऊ थोरात असतील, स्वप्नील बेंडे असतील, सचिन बेंडे वगैरे, तर हे प्लेयर, जावेद वगैरे, हे प्लेयर तिथे निरगुडच्या टीमकडनं खेळत होते. आणि त्यावेळेस त्यांनी 8 ओव्हरला एक 88 रन बनवले होत्या. 8 ओव्हरला 88 रन. आणि ते आम्हाला 11च्या रन रेटने ते चेस करायचे होते. आणि त्यावेळेस आमच्या गावची टीम, म्हणजे मी आमच्या गावच्या टीममधून खेळत असताना जसं प्रसाद एक 11व्या नंबरला खेळायचं, तसं मी त्या लेवलला असायचो. कारण मी फक्त फिल्डिंगमध्ये त्यावेळेस मी व्यवस्थित असायचं. आणि माझी फार इच्छा असायची की मला यांनी चान्स द्यावं. मंचरला कॉलेजला होतो त्यावेळेस, आणि मंचरला कॉलेज असताना मी सहज आमचे शरीफ नाना पटेल होते, त्यांना म्हटलं की प्लीज मला ओपनिंगला खेळायचं आहे. तर 11च्या रन रेटने 88 रन. त्यामुळे यदा कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आता एवढे रन आपण बनवणार आहेत की नाही, मग जाऊ द्या काय हरकत नाही, म्हणून मग मी म्हणून चला ओपनिंग. आणि त्यावेळेस मग मी ओपनिंगला गेल्यानंतर डोक्यात एकच टार्गेट ठेवलं. त्यावेळेस पाडळी, संतोष पाडळी म्हणून होता, त्यानंतर सुनील माने म्हणजे आमच्या गावचे प्लेयर, त्यानंतर वाजे असतील, दत्ताभाऊ असतील, संतोष मंडलिक, सुभाष घोले, म्हणजे असे हे जे जुने प्लेयर होते हे होते. आणि त्यावेळेस माझ्याबरोबर ओपनिंगला पाडळे होते. तर ते जे ते फक्त का डोक्यात त्यांचे का आता आपल्याला 88 रन बनवायच्यात म्हटल्यानंतर ते फक्त हिट करत होते. पण मात्र मी एकच टार्गेट ठेवलं होतं. ग्राउंड खूप मोठं होतं
आणि त्या ग्राउंडवरती अक्षरशः 3-3 रन 4-4 रन पळून मी काढलेले आहेत पळून काढलेलं आहे. त्यावेळेस 11च्या रन रेटने. तुमचा रोल जरी 11चा ॲव्हरेज तुम्हाला काढायचा होता, हो पण तरी देखील तुमचा रोल त्याच्यामध्ये फक्त सिंगल डबलच घ्यायचे हो सिंगल बस बस बस. 2-3 रन काढायचे आणि बाकीच्यांची हिटिंग. कारण एकच टार्गेट होतं की आपल्याला ह्या 6 मॅच चेसिंग कसं केलं तुम्ही? ती मॅच अशा पद्धतीने चेसिंग केली. सरते शेवटी म्हणजे आश्चर्य असं वाटतं की शेवटच्या 6 बॉलला आम्हाला 8 रन लागत होत्या आणि ती मॅच म्हणजे मी शेवटच्या ओव्हरपर्यंत मी ती मॅच खेळलेलं आहे. 7 ओव्हर 80 केल्या आणि 6 बॉल 8 आहे. निश्चित हा. आणि त्या एवढ्या याच्यामध्ये माझ्या 45 रन वैयक्तिक माझ्या होत्या. वा 45 रन म्हणजे हे सांगायला जरा एक अभिमान वाटतो. आणि सर्वात महत्त्वाचा अभिमान ह्या गोष्टीचा की मी त्यावेळेस माझ्या गावच्या टीमकडनं खेळत होतो, मुक्तादेवी क्रिकेट क्लब. आणि ती ज्यावेळेस मॅच खेळून झालो त्यावेळेस मग खेळल्यानंतर मग राहुल अभंग यांनी मला चान्स दिला गेला. त्यावेळेस सुद्धा आपल्या निघोटवाडीच्या वरती जे ग्राउंड आहे तिथे मग त्यावेळेस मग जुबेर मण्यार असतील मग यांच्यासोबत तिथे मग त्यावेळेस ओपनिंग केलेली. आणि त्यावेळेस बरोबर पुढे महाराणाचीच टीम होती, कारण तोपर्यंत महाराणात मी खेळत नव्हतो तोपर्यंत. आणि मग जुबेर मण्यार यांच्यासोबत तिथे मग आम्ही खेळल्यानंतर त्यावेळेस जुबेर मण्यारला उपवास होते आणि ते उपवास असताना पाणीसुद्धा प्यायचं नाही. आणि त्यावेळेस त्याची थुंकी वगैरे त्याला ते थुंकीसुद्धा त्याला गिळता येत नव्हती, पण तरीही तो खेळत होता. मग त्यावेळेस मी त्याला म्हणतो अरे तू रनर घे, पण नाही, जुबेरनी सुद्धा रनर घेतला नाही आणि मी सुद्धा. कारण मला तरी आठवत नाही की मी आजतागायत मी रनर कधी घेतला नाही. कारण का की विश्वास असा नसायचा, कारण मला माहिती होतं का मी इथे 1च्या ऐवजी मी 2 रन काढू शकतो, पण मी ज्यावेळेस रनर घेईल तो काढेल की नाही. आणि मग ह्या बेसवरती मग त्यावेळेस मग महाराणाला त्यावेळेस हरवलं गेलं. आणि नंतर मग तिथून पुढे मग माझी वाटचाल मग महाराणामध्ये एंट्री झाली गेली. आणि मग महाराणात जशी मी एंट्री केली गेली जोपर्यंत मी महाराणा म्हणजे थोडक्यात अंडरम जोपर्यंत खेळत नाही तोपर्यंत महाराणामध्ये खेळत असताना मी ओपनर म्हणजे सलामीचा फलंदाज म्हणून सुरुवातीला अंडर आर्मने तुम्ही सुरुवात केली. हो तुमच्या गावच्या टीम मधून निश्चित. ओव्हर आर्मकडे आले. हो नंतर अंडर आर्मला थोडी त्या मधल्या काही काळात विश्रांती मिळाली. हो निश्चितच. आणि मग प्रवास सुरू झाला. अजिंक्य अवसरी, कधी निर्गुड सर, कधी टायटन, कधी टायटन. हो निश्चितच. आणि मग त्याच्यानंतर मग महाराणामध्ये बरीच वर्ष हो. बॅटिंग केल्यानंतर मग परत अंडर आर्म, पुन्हा अंडरआर्म. आणि त्यावेळेस अंडरआर्म खेळत असताना मग सुशांत जाधव असतील, मग त्यावेळेस आम्ही निलेश बांगर जे आज नाही आहेत सध्या आपल्यामध्ये, तर त्यावेळेस आम्ही सुवर्णयुग ही टीम आम्ही ओपन केली. अंडर आर्ममध्ये खूप चांगली टीम. हो सुवर्णयुग. आणि मग सुवर्णयुग ही टीम निलेश गेल्याच्या नंतर थोडंसं एक आमचा विस्कळीतपणा झाला गेला. कारण निलेश हा असा होता की सर्वांना बरोबर घेऊन जाणारा. अक्षरशः आम्ही त्यावेळेस म्हणजे मॅचेस ज्यावेळेस झोपायला किंवा जेवण वगैरे सर्व निलेशच्या इकडे असायचं. इवन मग मी सुशांतच्या घरी ज्यावेळेस गेलो होतो एकदा, सुशांत म्हणलं की नाही दीपक चल माझ्याकडे. मग त्यावेळेस सुशांतच्या घरी जेवायला वगैरे गेलो त्यावेळेस मग काका मावशी, त्यावेळेस मला वाटलं की खरंच यार सुशांत एकुलता एक मुलगा आहे आणि आई वडील शिक्षक आहेत तरीसुद्धा त्याला एवढं सपोर्ट करतायत. म्हणजे त्यावेळेस थोडंसं एक असं वाटलं की आपल्या आईवडिलांनी जर आपल्याला असं जर पहिल्यापासून सपोर्ट जर केला असतात तर इट्स ओके. शेवटी आम्ही आमच्या पद्धतीने क्रिकेट चालू ठेवलं. भले आईला ते आवडत नव्हतं, परंतु वडील मात्र निश्चितच ज्यावेळेस मी क्रिकेट खेळण्याचे मग काय किती स्कोर केला, कोणाबरोबर खेळले, कोणाविरुद्ध खेळले, तू किती रन्स बनवले. वडील जुने 11वी त्यांचं. आणि वडिलांना क्रिकेट फार अवडायचं. आज देखील ते जुने क्रिकेट मॅच असतील तर टी व्हीला पाहत बसणे ते त्यांना म्हणजे फार आवडे. पण एवढंच का वडिलांना क्रिकेट म्हणजे बॅट अशी त्यांना हातात धरता येत नाही, क्रिकेट त्यांना खेळता येत नाही, पण क्रिकेट पाहायला खूप आवडतं. आणि त्यांना कोणत्याही टीमचा कुठलाही प्लेअर सांगा त्यांचं नाव त्यांना सांगता येईल, पण मला एवढं काय सांगता येणार नाही काय, कारण मी फक्त क्रिकेटकडे लक्ष दिले, खेळाकडे लक्ष दिले, आपल्या खेळाकडे. हो हो. आणि हे खेळत असताना ज्यावेळेस बालाजी टीम, कारण सुवर्णनंतर बालाजी टीम, कारण अंधारामध्ये यस बालाजी टीम, कारण तसं पाहायला गेलं तर क्रिकेटनी आज म्हणजे एक मला त्या मुलांमध्ये किंवा आज समाजामध्ये आणलं गेलं. म्हणून क्रिकेट तसं पाहिलं बेस्ट. आणि क्रिकेटमुळे तुमची आज मेंटॅलिटी, तुमची एक सायकोलॉजी, तुमची फिजिकल स्ट्रेंथ एकदम बेस्ट राहते. हे तेवढंच जाणवलं गेलं. कुठलाही गेम असेल ॲथलेटिक्समध्ये तर त्या गेममध्ये तुमचं फिटनेस महत्त्वाचं. बरोबर. गेम कुठलाही गेम खेळले पाहिजे. आणि क्रिकेट तसा खेळायला सोपं आहे आपल्याकडे. तसं खेळायला सोपंच आपल्याकडे, कारण चान्स आपल्याला लवकरच मिळतो. बरोबर. आणि आता सध्या असं आहे की टेनिस वगैरे खेळत असताना म्हणजे आता 4 ओव्हर आहेत, पुढे 2 ओव्हर्स आहेत. आणि ह्यामध्ये जे सिंगल डबल जे खेळणारे जे प्लेयर्स आहेत त्यांना म्हणावं तेवढा असा स्कोप नाही. कारण का तर 4च ओव्हर आहेत, 2च ओव्हर आहेत.
त्यात 12 बॉलमध्ये त्या 24 बॉलमध्ये तुम्हाला 50, 60, 80 रन बनवायचे आहेत. बनवायचे असतात. आणि त्यामुळे झालं काय की प्रत्येकाला असं वाटतं की मी हिट केलं पाहिजे आणि मी यदा कदाचित त्याच्यामध्ये तो जे काय प्लेसमेंट करायचे असेल किंवा जे टेक्निकली जे काही आपल्याला खेळ म्हणावा लागेल तो त्यांच्या तंत्र बदललेलं आहे. जसं की पूर्वी लेदर बॉलच्या तंत्राने टेनिस बॉल पण खेळलं जायचं. हो बरोबर, अगदी बरोबर. आता टेनिस बॉलचं एक स्पेशल वेगळं तंत्र आले आणि खेळाडूंनी ते शॉट्स ते टेक्निक विकसित केले केलेलं आहे. त्यामुळे त्या टेक्निकने ते टेनिस बॉल अत्यंत सफाईदारपणे खेळतात. बरोबर. आणि आम्ही तर अलीकडे असं बघतो, तुम्ही IPLचे मॅचेस बघितले असतील. हो निश्चित. का टेनिस बॉलच्या खेळाडूंनी खेळलेले शॉट आता इंटरनॅशनल प्लेयर्स पण सुद्धा खेळतात. अगदी बरोबर. आता धोनीचंच घ्या ना, म्हणजे कसं आहे की धोनीने टेनिसवरती खेळलेला हेलिकॉप्टर शॉट आज तो इकडे लेदरमध्ये सुद्धा खेळले गेले, फेमस झाला गेला. अनेक शॉट असतील, डिव्हिलियर शॉट खेळतो. हो निश्चितच. प्लेयर किती दिवसांपासून तसे शॉट नाही, आणि बरेच वेळा म्हटलं पण जातं की टेनिसवरती खेळणारे प्लेयर हे लेदरवरती सक्सेस होत नाहीत किंवा काय नाही, हे चुकीचं आहे. ॲक्च्युली जसं आपण म्हणतो की ज्यावेळेस एखाद्याला पोहायला शिकतो एखादा व्यक्ती, मग तो लहानपणी जरी शिकला असेल मग तो 10 वर्षांनी जरी त्याला तुम्ही पोहायला टाकत तरी तो पोहू शकतो. तसंच क्रिकेटचं आहे. पहिल्यांदा अजिंक्य अवसरमधून काही मॅचेस खेळला, तिथे चांगला परफॉर्मन्स दिला. मग महाराणा मंचरच्या टीममधून तुम्हाला एंट्री झाली. बरोबर. कसं त्या टीमला तुमची गरज होती का त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही चांगला परफॉर्मन्स करताय, मग आपल्याला प्रतिस्पर्धी नको म्हणून तुम्हाला आतमध्ये घेतलं होतं? आता तसं पाहायला जर गेलं तर महाराणा टीममध्ये ज्यावेळेस मी ओपनिंग करत असताना माझ्यासोबत कुमार गवळी असायचा. आणि कुमार गवळी हा जसे सिंगल डबल काढायचा तसं तो चौकार षटकार सुद्धा तर चांगली शॉट पण मारायचा. म्हणजे तसं पाहायला जर गेलं तर महाराणाची एक बाजू जी होती ती फक्त हिटर, कारण मग तो गेल्यानंतर मग स्वप्नील गेल्यानंतर मग कुठं भाऊ थोरात, म्हणजे असे हिटर बॅट्समन यायचे. पण प्रॉब्लेम असा व्हायचा की त्या हिटच्या नादामध्ये जर प्लेयर जर आऊट होत गेले तर एक बाजू सांभाळायला कोणीतरी हवा, आणि मग ती एक बाजू मी सांभाळायचं. म्हणजे मला आठवतंय की जेवढ्या मी मॅचेस खेळलोय, म्हणजे मला काउंटिंग तर काही सांगता येणार नाही काय नाही, पण जेवढ्या मॅचेस खेळलो त्या मॅचेसमध्ये 50पेक्षा जास्त मॅचेसमध्ये मी एक साईडला स्टँड केलेलं आहे. मोस्ट ऑफ मॅचेसमध्ये 50% बॅटिंग लाईनमध्ये परफॉर्मन्स दीपक हो. आणि ते करत असताना मग भाऊ थोरात मला कधी कधी भेटल्यानंतर बोलायचं ना, अरे यार तू म्हणजे राहुल द्रविडच बाबा दुसरा. तर त्यावेळेस मला एक ग्रेट फील वाटायचं की चला म्हणजे आपली एवढी तशी लायकी नाही की आपली तुलना अशी कोणाबरोबर व्हावं, पण राहुल द्रविड, मग त्यामुळं असं वाटायचं की नाही आपण जे खेळतोय हे बेस्टच आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काही ते चौकार षटकारांची गरज नाही आहे. असंच आमच्या पिंपळगावच्या टीममध्ये खेळत असताना चासचा संघ होता अजय घोलप यांचा, गावरवाडीमध्ये. आणि अजय घोलप त्यावेळेस म्हणजे नावाजलेलं प्लेयर, ऑलराऊंडर. आणि ज्यावेळेस त्याने 4 बॉल मला टाकले, चारीच्या चारी बॉल डॉट. आणि त्यावेळेस शरीफ नाना पटेल म्हणून आमचे कॅप्टन असायचे, ते म्हणायचे अरे काय यार तू तिकडे महाराणाच्या टीममध्ये खेळतो, एवढा भारी खेळतो, मग तू गावच्या टीममध्येच काय खेळत नाही तो आता, बघा. मग ते काय कळलं, पण माझ्या डोक्यात एकच विचार बसला होता की मी 4 बॉल डॉट झालो, का झालं डॉट? मग त्यावेळेस काय माहिती, म्हणजे मी थोडंसं, कारण एक रक्षात्मक खेळ खेळत होतो, मग थोडंसं स्टेप आउट केलं आणि स्टेप आउट करून मग एक मस्त की लॉंग ऑनच्या दिशेने षटकार मारला गेला. आणि त्यावेळेस मला कळलं की यार मी षटकार मारू शकतो. साधारणतः किती वर्षानंतर हा अनुभव आला? आणि हा अनुभव तसं पाहायला गेलं तर म्हणजे महाराणा टीममध्ये खेळत असताना 5 वर्षानंतर अनुभव साक्षात्कार झाला. आणि त्याच्यानंतर मारले की 6? नाही, त्याच्यानंतर नाही मारले मी, कारण ऍक्च्युली काय झालं गेलं की तो सिक्सर मारल्याच्या नंतर परत मी दुसरा एक 6 मारायचा प्रयत्न केला गेला, परंतु तो सिक्सर नाही, तो चौकार गेला. परंतु त्याच्यानंतर मग अजय घोलपच्या टीममध्ये मला चान्स मिळाला गेला. हे तुम्हाला सांगायला मला म्हणजे अभिमान वाटतं. म्हणजे सासच्या टीममधनं मग अजय घोलप असेल, मग त्यानंतर त्यावेळेस दत्ता भोर असेल, म्हणजे अशोक असेल, गणेश बारगे नंतर आले गेलं, पण हे अगोदर हे जे प्लेयर होते, नंतर आमचे ते सर वगैरे आहेत, म्हणजे त्यावेळेस त्या टीममध्ये चान्स मिळाला गेला. आणि मग त्या टीममधनं मी बरंचसं त्यामधनं पण खेळलं गेलो. म्हणजे ते करत असताना मात्र ठरवलं की आपलं सिंगल डबलचं टार्गेट हे चालू ठेवायचंच. आणि त्यामध्ये महाराणा टीम याने मला एवढी काय संधी दिली. असे काही संस्मरणीय मॅच आहेत का महाराणा टीममधून तुम्ही खेळला? हो, निश्चित. महाराणा टीममधनं ज्यावेळेस आम्ही क्वार्टर फायनल आमची होती, आणि क्वार्टर फायनल बरोबर दीपक परदेशी यांच्या टीम बरोबर होती, आणि ती होती गणेशनगर, आपलं येडगाव धरण तिकडे. आणि त्यावेळेस आम्ही इकडनं 4 व्हीलरमधनं गेलो.
आणि 4 व्हीलरमधनं ते पण कसं की 2 व्हीलरवरनं बाकीची मुलं आणि मी पण डोक्यात एकच टार्गेट, यार आता टीम तर चांगली ज्युनियरची टीम आहे दीपक परदेशीची, आणि दीपक परदेशीच्या टीमचं नाव हे मी आमच्या गावच्या टीमकडनं ऐकलं होतं. चांगली टीम. एवढी जबरदस्त टीम का दीपक परदेशीचे ऑफ साईडला पॅरलल षटकर असायचे, पॅरलल. बरोबर. आणि ते पॅरलल षटकर असताना आमच्या गावची टीम ज्यावेळेस घोडेगावचं जे काही सरकारी दवाखान्यामागचं जे काही मैदान आहे तिथे त्यावेळेस घोडेगावच्या ग्राउंडवरती मॅचेस भरायच्या, आणि त्यावेळेस दीपक परदेशीची टीम आणि आमच्या गावची टीम यांची मॅच होती, आणि प्रथमतः दीपक परदेशीच्या टीमला हरवणारी आमच्या गावची टीम. हो. निश्चितच अंगावरती रोमांच, कारण त्यावेळेस मी क्रिकेट खेळत नव्हतं पण मी पाहत होतो त्यावेळेस. म्हणजे आमचं त्याच पाहण्याचा म्हणजे अक्षरशः ज्यावेळेस आमचे संतोष भाऊ बोराडे लेफ्टी बॉलर बॅट्समन, म्हणजे माझे एक आयकॉन म्हणावं लागेल, कारण त्यांची लेफ्टी जी बॉलिंग म्हणजे मला आज जरी मी रायटी जरी असेल तरी मला लेफ्टी बॉलर लेफ्टी बॅट्समन म्हणून राहुल अभंग हा माझा एक आदर्श प्लेअर म्हणावं लागेल, खेळाडू म्हणावं लागेल. आणि त्यानंतर भाऊ थोरात, कारण हे लेफ्टी आहेत, परंतु भाऊ थोरातचं असं असं की भाऊ थोरात कधी कधी फेकी बॉल टाकायचा, पण तसं राहुलचं नसायचं. राहुलचं कसं असायचं, त्याचे प्रत्येक बॉल हे बॅट्समन पाहूनच त्याचं ॲक्युरेट टप्पा त्याचा असायचा. त्याच्या 6 बॉलला 1-2 रन काढणंसुद्धा अवघड असायचं, असा राहुल. आणि मग ज्यावेळेस दीपक परदेशीच्या टीमला म्हणजे ज्यावेळेस संतोष भाऊनी ज्यावेळेस पॅरलल षटकार, तो ज्यावेळेस एक 6 असं वाटलं दीपक परदेशीने शॉट मारला आणि तो जागाच उभा थांबला, त्याला वाटलं 6 गेलाय. परंतु तो ज्यावेळेस संतोष बोराडेंनी कॅच घेतला त्यावेळेस अक्षरशः ग्राउंड एकदम फुल भरला, अजूनही म्हणजे त्या डोळ्यातून असं होतं की. आणि ती म्हणजे आमच्या पिंपळगावची एक अविस्मरणीय. आणि त्याच्यानंतर आमच्या पिंपळगावच्या टीमचे अविनाश गाडेकर असतील, संतोष बोराडे असतील, त्याच्यानंतर सुनील माने असतील, ह्या प्लेयरला दीपक परदेशी त्यानंतर ते मूर्तुजा वगैरे आपण म्हणतो ना त्यांचे ते प्लेयर त्यांना पिंपळगाव न्यायला तिकडे खेळायला यायचे. अरे दीपक परदेशी टीममध्ये. ती तुम्ही जे एडगाव धरणाजवळ मॅच खेळलात हो. परदेशी, तर मग तोच किस्सा की एक हे दीपक परदेशी का त्यांची मॅच मी माझ्या नजरेसमोर पाहिली, आणि दुसरी का त्यांच्या समोर मी खेळतोय. आणि त्यावेळेस कुमार गवळी स्ट्राईकला आहे, मी नॉन स्ट्राईकला आहे. पहिलाच चेंडू दीपक परदेशीचा, दीपक परदेशीने पहिलाच चेंडू टाकला, कुमार गवळीने ग्लान्स केला, चौकार गेला. नंतर सेकंड बॉलला कुमार गवळीने बॉल मारला गेला, 1 रन. मी स्ट्राईकला आलो, आणि मी स्ट्राईकला नंतर मी ज्यावेळेस बॉल मारला गेला त्यावेळेस मलाच वाटलं मी म्हटलं बॉल मारला कॅच केला की काय. त्यावेळेस बॅट मी फिरवली, कारण दीपक परदेशीचा रनअप कमी पण बॉलचं स्पीड जबरदस्त, आणि त्यावेळेस तो देखील कव्हरच्या दिशेने चौकार गेला. आणि तो कव्हरच्या दिशेने चौकार गेल्यानंतर आम्ही पहिल्या ओव्हरला 11 रन काढले, आणि पहिल्या ओव्हरला 11 रन काढल्याच्या नंतर दीपक परदेशीला काय वाटलं काय माहिती. नंतर त्याने काय केलं की बॉलर चेंज करताना बॉलरला फक्त सांगितलं की तुम्ही फास्ट अटॅक करू नका. आणि त्यावेळी त्याच्यानंतर 3 ओव्हरमध्ये कमीत कमी आमचे 4 प्लेयर आऊट झाले. मग त्यानंतर कुमार गवळी आऊट झाला, त्यानंतर भाऊ थोरात आऊट, स्वप्नील आऊट झाला, त्यानंतर भाऊ आऊट झाला. म्हणजे आणि अजून एक कोणतरी मला वाटतं पेटचा कोणतरी मुलगा होता वाटतं, असे 4 आऊट झाले गेले. आणि स्लोअर वनला हो, पण मात्र मी ओळखलं की यांनी बरोबर आता ओळखलेलं आहे. मग त्यावेळेस मात्र मी जागेवरतीच आम्ही आमच्या जागेवर थांबून मी आपलं सिंगल डबल मी माझी मात्र बाजू मी आपली चालू ठेवली गेली. परंतु आमच्या त्यावेळेस काहीतरी 6 ओव्हरला 24च रन झाल्या होत्या, परंतु त्यांनी त्या 3 का 4 ओव्हरमध्येच ती मॅच दीपक परदेशी फिनिश केली होती. म्हणजे अशा पद्धतीने ती एक मॅच का ती म्हणजे आठवण्यासारखी. केवळ का तर एका बाजूने विकेट पडत असताना ते आपण एकदम बाजू सांभाळली गेली, चिटकून राहिले गेलं. आणि हे करत असताना अजून एक अनुभवाचं सांगायचं झालं की बेल्ल्याच्या ग्राउंडवरती आपलं जे कॉलेज आहे, कॉलेजच्या बाजूला ग्राउंड आहे, तिथे त्या ग्राउंडवरती लालबागची टीम होती. म्हणजे त्यावेळेस मात्र ते सिमेंटचं पिच होतं, आणि सिमेंटचं पिच हे मला खूप आवडतं, कारण सिमेंटच्या पिचवरती व्हायचं काय की बॉल जास्त घुसळी मारायचं नाही, पण तेवढी स्विंग वगैरे छान असेल, पण बॉल ज्यावेळेस यायचा ना तो खाली दबून यायचा बॉल, आणि दबून आल्यानंतर मला तेवढं स्ट्राईक रोटेट करायला आणि बॅट करायला मजा यायची. आणि अशा पद्धतीने मला आमच्या महाराष्ट्र टीमने त्यावेळेस एक बॅट होती, वेट म्हणजे साधारण 1.5-2 किलो. मी जड बॅट त्याच बॅटने मी खेळायचो. मग ती बॅट स्वप्नील सचिन जे आहे ती व्यवस्थित जपून ठेवायचं. ते ज्यावेळेस मॅच असेल त्यावेळेस त्याच बॅटने मी खेळायचो. मात्र कारण कसं की जड बॅट असल्या कारणामुळं जे स्ट्राईक आणि जो शॉट असायचा
स्ट्राईक रोटेट हम कसायची टायमिंग टायमिंग एकदम परफेक्ट. बॉल सारखा शॉट एकदम परफेक्ट जातो. हो निश्चितच निश्चित. टेनिस बॉलचं वजन कमी असल्यामुळे अजून ताकद मिळते ते जड बॅट असल्यामुळे. हो हो. आणि यामध्ये तसं पाहिलं तर माझे मित्रपरिवार असतील, मग आम्ही कॉलेजला असताना फर्स्ट इयरला ज्यावेळेस होतो, ह्या क्रिकेटमुळे तसे माझे 4 सब्जेक्ट फर्स्ट इयरला गेले. FYBSCला 2 मॅथ्स, 1 फिजिक्स आणि केमिस्ट्री. पहिली मॅच कितवीत असताना खेळली? म्हणजे ओरमची तशी पहिली मॅच मला आठवत आहे की तेच की ज्यावेळेस भैरवनाथ मंदिर आहे आपला लांडेवाडीचं भैरवनाथ मंदिर, त्याच्या खाली जे ग्राउंड आहे तिथे आपले कापूसकर सर यांची टीम म्हणजे महाराणाचीच टीम होती त्यावेळेस. फक्त कापूसकर टीम एवढं फक्त नाव ऐकलं त्यावेळेस, महाराणा हे नाव पण कापूसकर टीम. आणि त्याच वेळी जो मी कॅच घेतला, जो स्वप्नील बेंडेचा लेफ्टी लॉंग ऑफच्या दिशेने, अजून फिल्डिंग पण एकदम हो चित्त्यासारखी फिल्डिंग असायची त्यावेळेस. मी त्यावेळेस 10वीला होतो आणि 10वीला असताना लॉंग ऑफच्या दिशेने ज्यावेळेस षटकार म्हणजे शॉट मारला गेला त्यावेळेस आमचे तात्या ढमढरे म्हणून आमचे जे कॅप्टन होते ते लॉंग ऑनच्या दिशेने त्यावेळेस होते. त्यावेळेस तो जो उंचावून आलेला जो कॅच आहे, तर तो कॅच माझ्या हातात येतपर्यंत ते तात्या ढमढरे माझ्या जवळ आले होते, पण तो कॅच मी घेतला होता. आणि तो कॅच मी घेतल्यानंतर मी कॅच घेतलाय आणि त्यांनी मला उचलून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत मी फक्त जस्ट एक फिल्डर म्हणूनच होतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर विषयच नव्हता. नव्हता. कारण आमच्या गावामध्ये तसं पाहायला गेलं तर पिंपळगाव घोडे म्हटलं तर 10वीत असताना पहिली मॅच खेळला तुम्ही? हो स्पर्धेतली ती पहिली मॅच खेळली. 11वी-12वीला पण क्रिकेट सुरूच होतं? हो 11वी-12वीला नंतर क्रिकेट सुरूच होतं. क्रिकेट सुरू असताना अभ्यासाने, कारण तुम्ही सायन्सला? हो निश्चित. 11वी-12वी आणि परत क्रिकेट? हो. आता 11वीला तसं जर पाहायला गेलं तर आमच्या गावातनं पहिलं सायन्स साईडला जाणारे मी आणि माझा भाऊ त्यावेळेस. अगोदर कोणीच नव्हतं गेलेलं. आणि मग सायन्स साईडला ज्यावेळेस एंट्री गेली त्यावेळेस अरे बापरे, सगळे मित्र कॉमर्सला, कोणी आर्ट्सला गेलेत आणि आपण सायन्सला आले दोघेजणच. सुरुवातीला 1-2 महिने काहीच कळायचं नाही, क्लासला बसल्यानंतर काहीच. मग आम्ही त्यावेळेस वर्ग चेंज केला, कॉमर्स साईड नंतर आर्ट्स साईड. पण त्यावेळेस एक तपस्वी सर म्हणून आमचे एक सर होते, त्या सरांनी आम्हाला सांगितलं, घरच्यांना सांगितलं का ही मुलं कशाला असे करतायत, त्यांना तुम्ही सायन्सलाच बसा. आणि त्यानंतर मग डिक्शनरीचा यूज करून मग सेल्फ स्टडीवर जरा जास्त जोर दिला. अक्षरशः जे इंग्लिश जे वर्ड असायचे त्याच्यावरती सस्पेन्सिव्हली मराठीमध्ये ट्रान्सलेट वगैरे करून मग ते आम्ही पाठांतर करत बसायचं. क्रिकेट जरी खेळायचं जरी असेल तरी क्रिकेट खेळायला गेल्यानंतर इथे कुठेतरी वही आपली नोटबुक वगैरे टाकायची आणि मग तिथे जाऊन आपलं ते वाचन करत बसायचं. अक्षरशः इथे कॉलेजला ज्यावेळेस होतो, कॉलेजला असताना देखील असतं की क्रिकेटवर गेल्यानंतर डोक्यात क्रिकेटच असतं. घरातून निघालो खेळायला डोक्यात क्रिकेटच, मॅच संपली तरी क्रिकेटच आणि घरी येईपर्यंत क्रिकेटच. त्या अभ्यास कसा डोक्यात येतो? त्रास व्हायचा. कारण कसं की आपण मॅच खेळल्यानंतर का हरलो, कारण हे डोक्यात राहायचं. परंतु ते झाल्यानंतर आता आपण घरी निघालेलो आहे आणि घरी गेल्यानंतर जर अभ्यास जर नाही केला किंवा काय नाही केलं, कारण घरच्यांच्या नकळत आम्ही जायचो. कारण घरच्यांच्या, आणि त्यातल्यात माझ्या भावाचा एक रोल असा राहायला गेला की त्याने बरेचदा घरी सांगितलं पण नाही, नाही भाऊ स्टडी करतोय, भाऊ अभ्यास करतोय. पण कारण तो क्रिकेट खेळत नव्हता, परंतु त्याला माहीत असायचं कुठे गेलाय काय वगैरे ते. आता ज्यावेळेस इथे मंचरला कॉलेजला असताना पवन वायकर म्हणून माझे मित्र आहेत नारायणगावचे, का ते आज म्हणजे द्राक्ष बागायतदार आहेत. त्याच्यानंतर इथे सुरेश पिंगळे म्हणून आहेत वडगावचे. त्यानंतर धनंजय जगदाळे सर आहेत. मी परत विकास जाधव सर असतील, का यांच्याकडे मी मुक्कामाला असायचो. म्हणजे आठवड्यातनं फक्त 2 ते 3च दिवस मी घरी असायचो, बाकी मित्रांच्या इकडेच असायचो. परत तिकडे गेल्यानंतर मग ते मित्र, एक किस्सा आता आपला असा आहे की महाराणाच्या टीममधून खेळत असताना जे आपलं अवसरी आहे, वरची अवसरी, आणि वरच्या अवसरी भैरवनाथ विद्यालयाच्या खालच्या साईडला एक ग्राउंड आहे, तर तिथे मॅच होती. आणि पवन वायकर हा माझा मित्र, तो बोलला की आपल्याला मुंबईला कामाला जायचं आहे. त्यावेळेस कॉलेज माझं कंप्लीट झालेलं आमचं, आणि तो घरी येऊन TY कंप्लीट झालं होतं. आणि घरी आल्यानंतर त्याने मला घेऊन तो नारायणगावला गेला. आणि त्याच्या अगोदरच 2 दिवस मी इकडे मॅच खेळलो होतो आणि ते मॅच जिंकल्यानंतर आमची सेमीफायनल होती. आणि हा म्हटलं की आपल्याला मुंबईला जायचं आहे दुसऱ्या दिवशी. मी म्हटलं अरे मॅच आहे, मला मॅच खेळून जाऊ दे यार, आपण एक मॅच खेळून संध्याकाळी जाऊ. नाही अजिबात नाही, आपल्याला जायचं आहे, आजच जायचं आहे. अक्षरशः त्या रात्री समथिंग काहीतरी प्रॉब्लेम झाला गेला, आम्हाला जायला नव्हतं, आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला न सांगता गुंजाळवाडीवरनं नारायणगावपर्यंत त्या डांबरी रोड आहे, त्या डांबरी रोडनी नाही तर एक असा ओढा वगैरे अडचणीच्या मार्गाने, कारण जेणेकरून जर हा जर मागणं आला नाही आणि मला जर परत पकडलं तर. आणि मग तिथून मग पळत मी नारायणगावला तिकडनं एसटीने, आणि नंतर मग जीपने मी तिथे त्या ग्राउंडवरती गेलो. ग्राउंडवरती गेल्याच्या नंतर एक अर्धा 1 तासानंतर आमची मॅच स्टार्ट झाली गेली.
मॅच स्टार्ट झाल्याच्या नंतर तो आला आणि मी नुकतीच बॅटिंग करत होतो. बॅटिंग करत असताना मला वाटतं काहीतरी एक ओव्हर झाले असेल. तो डायरेक्ट ग्राउंडमध्ये तिथे आला. ग्राउंडमध्ये तिथे आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी माझं गचुंड पकडलं आणि मला थोबाडीत मारलं. का तर मी तिकडं पाहतो आणि तू बरं त्यावेळेस कसले मोबाईल नव्हते किंवा काय नव्हते. आणि नंतर एवढं सरळ झाल्यानंतर मी आपलं शांत उभं राहिलं. सगळे भावड्या वगैरे सगळेजण आले. ते म्हणले की काय रे, काय आलं, कोण आहे? अरे म्हटलं मित्र आहे माझा. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. हां. आणि नंतर मग तो जाता झालं का मॅच जिंकूनच बाहेर आहे. आणि त्यावेळेस मग ती सेमीफायनलची मॅच वगैरे मारली गेली. का नाही, मॅच जिंकूनच बाहेर. कारण कसं की त्याच्या तिकडे ज्यावेळेस मॅचेस असायचे त्यावेळेस तो मला घेऊन जायचा होता. असा तो माझा मित्र. म्हणजे त्या मित्रांनी पण बरंचसं काही सपोर्ट केला गेला. म्हणजे त्यामुळे त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर काही वाटा आहे. शिक्षण सुरू असताना क्रिकेटही सुरू होतं, परंतु शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही केलं, झालं नाही झालं. 12वी व्यवस्थित क्लिअर झाली, नंतर पुढे SY TY. तुम्ही मिलिटरीमध्ये पण भरती झाला होता? हो, मिलिटरीमध्ये ज्यावेळेस FYला माझे 4 सब्जेक्ट गेले आणि केवळ क्रिकेटमुळेच गेले. तर हे घरच्यांना तर काय मी सांगितलं नाही. कारण कसं की जर घरच्यांना जर कळलं तर मग ते अजून परत बरं क्रिकेटमुळं का गेले. कारण ज्यावेळेस प्रॅक्टिकल असायची, प्रॅक्टिकल असताना समजा मुलं यायची, खेळायला जायचं आहे, मग ते प्रॅक्टिकल तसेच टाकायचे, निघायचं. मग त्यावेळेस आमचे कन्से सर असायचे, ते पण बोलायचे, फासाले सर वगैरे, काय राव हा मुलगा काय करतो आहे. म्हणजे मी मॅक्झिमम टाईम कॉलेजच्या ग्राउंडवरती क्रिकेट माझा असायचा. मग ज्यावेळेस ते सब्जेक्ट गेल्याच्या नंतर म्हटलं आता आपण फेल झालेलोच आहे, कारण एक सब्जेक्ट तर मी दिलेलाच नव्हता. मग आता त्यावेळेस मग आर्मीची भरती निघाली. आणि मग आर्मीच्या भरतीमध्ये आता जशी आपली पंढरीची वारी चालली त्यावेळेस वडील तिथे मंगळवार पेठेत म्हणजे ते चिटणीसचे काम करायचे, ते वारीचे, आंबेगाव तालुका दिंडी समाजाचे. तर मी आणि माझा भाऊ आम्ही तिथे गेला असता. मग सहज भरती आहे म्हणलं चला जाऊया. आता ऑलरेडी रनिंगमध्ये मी बेस्टच असतो आणि त्यामुळं तिथं मी एंट्री केली, रनिंगमध्ये बसलो. आणि रनिंगमध्ये बसल्यानंतर तुम्ही आहेत तुमचे आता मेडिकल चेकअप करायला तुमचे डॉक्युमेंट्स लागतील. मग माझा जो भाऊ होता, जो चुलत भाऊ, मग तो तिकडनं गावाला आला पुण्यावरनं, इकडनं दुसऱ्या दिवशी डॉक्युमेंट्स वगैरे तिथे घेऊन आला. मग मेडिकल चेकअप वगैरे आणि अशा पद्धतीने मग सिलेक्शन झालं होतं. मी 3 महिने केले. पण 3 महिन्याच्या नंतर मला मलेरिया झाला. आणि मलेरिया झाल्याच्या नंतर मला सहज असं घरच्यांकडनं कळलं. वडील आले होते, म्हणले की अरे तू पास झाला आहे. तू इथे मित्रांचा फोन आला होता की तू पास झाला आहे. पास झालं आहे म्हटल्यानंतर मन कसं तिथे लागतं ना. म्हणजे मी पास झालेलो हे समजलं. आणि नंतर ते मलेरिया झाल्यानंतर मी इकडे निघून आलो. आल्याच्या नंतर मी काही गेलोच नाही पुन्हा. मग त्यावेळेस मग घरच्यांनी कॉलेज कंप्लीट केलं. हां, मग कॉलेज कंप्लीट केलं. आणि त्यावेळेस मलेरिया असताना सुद्धा म्हणजे आजारी असताना मी त्या कॉलेजच्या ग्राउंडवरती मित्र खेळत आहेत, मी आपलं पंच म्हणून तिथं बसलेलं आहे, कोण कसं खेळत आहे, कारण आवाखाना होतं त्यावेळेस. मग तिथून पुढे मग सेकंड इयर डाऊन झाले. हो. आणि सेकंड इयर करत असताना फर्स्ट इयर कंप्लीट केलं टोटल. सेकंड इयर पण विथ डिस्टिंक्शनमध्ये कंप्लीट केलं. त्यानंतर TY कंप्लीट केलं. आणि TY 2000ला कंप्लीट झाल्याच्या नंतर 2003 पर्यंत मी इथे मंचरमध्ये क्लासेस घेतले. आणि ते क्लासेस घेत असताना त्याच्यामागचं एकच टार्गेट होता की सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत क्लासेस घ्यायचे आणि 12च्या नंतर जिथे मॅच असेल तिकडे मॅच खेळायला जायचं संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत. आणि तिकडनं पुन्हा आले का संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुन्हा क्लासेस घ्यायचे. आणि 7च्या नंतर गोहे ST असायची, त्या STमध्ये बसून मग घरी जायचं. म्हणजे असं 1-2-3 वर्ष हे चालू होतं. रोल दीपक पोखरकर सरांचा मॅचमध्ये रोल ग्रेट ऑल, फक्त विकेट टिकून ठेवणं. हो, नाव एका बाजूने चालू ठेवणं, दुसऱ्या बाजूने हिटिंग करणं दुसऱ्या बॅट्समनने आणि स्कोर वाढवणं. बरोबर. मग ह्याच्यात असं कधी झालं का दीपक पोखरकर ओपनरला गेल्यानंतर शेवटपर्यंत नॉट आउट? हो, झालेले अशा मॅचेस तशा एक 10-12 मॅचेस झालेले आहेत. परंतु हे करत असताना मात्र जसं मी तुम्हाला सांगतो की जरी नॉट आउट शेवटपर्यंत जरी राहिलेलो आहे, पण त्यावेळेस एक गोष्टीला असं महत्त्व असायचं का शेवटी 2 बॉलमध्ये 6 रन लागतील, 8 रन लागत आहेत. त्यावेळेस कोणीतरी स्वप्नील सारखा भाऊसारखा प्लेअर येणार, तो षटकार मारणार, षटकार मारून ते मॅच जिंकणार. आणि मग त्या 1-2 षटकारांवरती मग त्याचं कौतुक आणि मग त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी झाकळलं जाणार. पण एवढं होत असताना मात्र कधीही महाराणा टीमने कधी म्हणजे आर्वाच्य शब्द किंवा कधी वाईट वागणूक किंवा असं कधीच केलं नाही. काय नाही, उलट त्यांनी एवढा जीव लावला, अजूनही लावतात. जरी भेटले ना तरी एवढं प्रेमाने आपुलकीने बोलतात किंवा जीव लावणार. खूप खूप खूप
मग त्यामध्ये सचिन असेल, ते आपण स्वप्नील म्हणतो असेल, ना भाऊ महाराज तुकाराम महाराज भले तर देऊ. हो म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे मी तर म्हणतो की आज ह्या मंचरमध्ये मला ओळखतायत तर केवळ महाराणा टीममुळे ओळखतायत किंवा संपूर्ण क्रिकेट क्षेत्रामध्ये ओळखतात महाराणा टीममुळे ओळखतायत. मग अशा मॅचेस असतील ना की तुम्ही 8 ओव्हरची मॅच आहे शेवटपर्यंत खेळले, मग कधी अर्धशतक कधी शतक नाही असं अर्धशतक वगैरे असं काही झालंच नाही. मॅक्झिमम 20, 22, 35, 38 अशाच. पण हे सर्व करत असताना सांगतो का की त्यावेळेस जरी चषका आम्हाला भेटली, आता मॅन ऑफ दी मॅच मला मिळाले, परंतु ते घ्यायला मी नसायचं. कारण व्हायचं काय की त्यावेळेस सर्रास व्हायचं काय की मॅच ज्यावेळेस संपायची, मॅच संपल्यानंतर डोक्यात एकच टार्गेट असतं की मला घरी जायचं आहे. कारण ती मॅच खेळून मंचरमध्ये यायचं, इथनं एसटी पकडायची आणि घरी जायचं. आणि मग त्यावेळेस मग संध्याकाळी जी कोणी लोक, कारण लोक बरेच वेळा नाटकाच्या वेळेस, कारण यात्रेच्या दरम्यान मॅचेस असेल आणि त्यावेळेस ते चषक वगैरे किंवा ते बक्षीस द्यायचे. मग अशा वेळेस मग सचिन असेल किंवा मग हे आपलं छोटं गोटू असेल किंवा भाऊ असेल वगैरे हे कलेक्ट करायचे. पण मात्र नंतरच्या वेळेला मात्र सचिन ते गिफ्ट वगैरे ते हमखास द्यायचं, चषक वगैरे की अरे दीपक तुझं फलंदाजीचं हे चषक आहे हे भेटलेले आहे किंवा काय वगैरे ते. पण डोक्यात त्यावेळेस ते नसायचं, डोक्यात फक्त एकच असायचं की आता मी नवीन मॅच स्टेजवरती जाऊन कधी ट्रॉफी कलेक्ट केली का? नाही. फक्त एक आठवतंय की गावडेवाडीला मॅच झाली गेली, कोणाविरुद्ध झाली हे माहीत नाही. त्यावेळेस महाराणाची टीम होती आणि ती महाराणाच्या टीममध्ये मला त्यावेळेस बक्षीस मिळालं होतं आणि आपली मराठी शाळा जी आहे त्या मराठी शाळेच्या त्याच तिथं पटांगणामध्ये ते बक्षीस वितरण झालं होतं. आणि मग त्यावेळेस मग एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून मला ते पारितोषिक मिळालं. आणि त्यावेळेस म्हणजे असं मला पारितोषिक घ्यायचं माझ्या डोक्यात कधीच नसायचं, पण आपला नंबर आलाय एवढं फक्त एक छान वाटायचं. आणि मग अशा वेळेस मग हो त्यावेळेस ते बक्षीस स्वीकारलं गेलं. आणि त्यावेळेस असं काही मोबाईल किंवा कॅमेरे वगैरे ह्या अशा काही गोष्टी नव्हत्या बऱ्याचशा. रोख रक्कम काही कमी असेल? हां, रोख रक्कम म्हणजे त्यावेळेस सांगतो काय तुम्हाला की 5,000, 4,000, 3,000 म्हणजे जास्तीत जास्त 5,000 ही जी फर्स्ट प्राईज असायची त्यावेळेस, असे बक्षीस असायचे. पण बक्षिसांकडे कधी मी लक्ष दिलं नाही. काय मी फक्त एकच, कारण का बक्षीस किती आहे याच्यापेक्षा काय आपल्याला फायनल मारायची. कारण का आपली ही जर मॅच एक आपण जिंकलो तर आपल्याला पुढची खेळायला मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने फक्त एक रोलिंग चालू ठेवलं आहे. आणि हे रोलिंग करत असताना राहुल अभंगने चान्स दिला होता एक त्यांच्या टीममधून. त्यावेळेस पहिल्यांदा मी खेड तालुक्यामध्ये मोहकलच्या तिथे खेळलो होतो, मोहकलच्या तिथे. आणि मोहकलच्या तिथे खेळत असताना बॅटिंग तर माझी काही झाली नाही चांगली. त्यावेळेस राहुल मला म्हटला यार तू महाराणाच्या टीममध्ये सोडून दुसरीकडे कुठं तू चालतच नाही यार बरं का. त्यावेळेस मला पण मात्र एवढंच का तिथे मात्र एक कॅच मी पकडला होता एक मिड ऑनच्या दिशेने. आणि ते पण असंच का राहुल बॉलिंग टाकत होता आणि राहुलला मी सांगितलं की राहुल असा बॉल टाक आणि इथे तर मी फिल्डिंगला थांबतो. राहुल आणि तिथे नको थांबतो, म्हणजे मिड ऑनला तू मिड ऑफला थांब. नाही म्हटलं मी मिड ऑनलाच थांबेल, म्हटलं तू फक्त बॉल तू कसं टाक. आणि त्यावेळेस ते एक कॅच घेतली ती एक आठवते. आणि त्याच्यानंतर कारण राहुल अभंगच्या अजिंक्य टीमला तिकडे एवढं जबरदस्त म्हणजे मान सन्मान, कारण कुठल्याही प्रकारचं चिडणं नाही आणि गेम एक गेम म्हणजे एकदम काय म्हणतो आपण उतरलं का प्लेन प्लेन प्रयत्न करणं. येस येस. मॅच हारली तरी आरडाओरड नाही. एक रिस्पेक्टफुल गेम जी म्हणतो ती अजिंक्यकडनं पाहायला मिळाली. त्याच्यानंतर महाराणाकडनं तसं जर पाहायला गेलं तर एक सपोर्टिव्ह गेम की त्या आज महाराणा टीमने आज बऱ्याचशा म्हणजे प्लेयर्स लोकांना संधी दिली, त्यांना समोर आणलं गेलं. त्याच्यानंतर सगळ्यांना एक रिस्पेक्ट दिला गेला. त्यांच्यामध्ये व्हायचे मग ते गोटू असेल, प्रकाश असेल, भावडे असेल, कुमार असेल, त्यांची एवढी शिवीगाळ व्हायची ना. सचिन मला म्हणायचं आपलं शांत बसायचं, ही यांना ती सवयच आहे काय नाही. ते त्यांचे एकदम कूल प्लेअर. आणि त्याची गोलंदाजी सुद्धा तेवढीच म्हणजे एकदम टेक्निकली गोलंदाजी असायची त्याची. त्यामुळे ती फर्स्ट ओव्हर आणि त्यानंतर एक सेकंड लास्ट किंवा लास्ट ओव्हर ही त्याची ती निर्णायक ओव्हर असायची. आता कसं मान सन्मान तर किंवा खूप चांगलं क्रिकेट असेल, पण क्रिकेटमध्ये असं सगळेच दिवस आपण जिंकतो असं काही नाहीच. बरोबर आहे. कधी एखादी मॅच हरलेली असतात. हो बरोबर. किंवा कधी कधी खेळताना अशा कटू आठवणी पण आठवतं. सगळ्यात जास्त हार ही झाली ती यमाजातच्या विरुद्ध एक हार झाली होती. महाराणा टीम आम्ही खेळत असताना त्यावेळेस आपलं मार्केट यार्डच्या मागच्या साईडला ग्राउंड आहे. आता जे नितीन पडवळ वगैरे त्यांचे ते बंगला वगैरे तिथे ग्राउंड होतं. आणि त्यावेळेस हे एवढे काही बिल्डिंग्स वगैरे नव्हत्या. तर त्यावेळेस 24 रन फक्त बनवायचे, 24 आणि 8 ओव्हरचा सामना. 8 ओव्हरमध्ये 24. 8 ओव्हरला 24 रन बनवायचे होते. तुम्हाला बनवायचे? आम्हाला बनवायचे होते महाराणा टीमला. आणि त्यावेळेस त्या झाल्या नाहीत.
आणि त्यावेळेस त्या झाल्या नाहीत. त्यावेळेस असा काही जल्लोष यमाजातच्या जे काही सपोर्टिव्ह होते, एकाने तर अक्षरशः कपडेच काढले होते. असं झाडावरती लिंबाचं एक झाड होतं, म्हणजे पूर्णतः एक निकेडच कपडे काढून तो जल्लोष करत होता. त्याच्यानंतर फ्लिंटॉमने शर्ट काढला यदा कदाचित बहुतेक. आणि ते पाहिल्याच्या नंतर एक असं वाईट वाटलं की शट यार, आपल्याला एवढ्या रन झाल्या होऊ शकल्या नाही किंवा काय नाही. मग ते सगळ्यात जास्त एक गिल्ट वाटलं. पण त्याच्यानंतर मात्र ज्या वेळेस यमाजातची टीम समोर येईल, डोक्यात एकच टाका, हारवायचंच. आणि ते हरवत असताना फक्त मला भाऊ थोरात आणि सचिन हे सांगायचे तर तू टिकून खेळ. यमाजात या टीम बरोबर असं काही हे होतं का? नाही, यमाजात आपण थोडंसं हार्डवेअर म्हणतो. नाही, हार्डवेअर नव्हतं. परंतु यमाजातमधून तसे नादिरसारखा गोलंदाज असेल, गुल्लूसारखा गोलंदाज असेल, म्हणजे एवढे जबरदस्त गोलंदाज होते ना ते, की निश्चितच म्हणजे वासिम अक्रमची म्हणजे आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एवढे जबरदस्त बॉलिंग त्यावेळेस असायचे. कारण महाराणा टीमने नादिरला सुद्धा, महाराणातून ज्यावेळेस बाहेर खेळायला जायचे त्यावेळेस नादिरला सुद्धा चान्स दिलेलाच आहे. त्यावेळेस नादिरनेच देखील तेवढी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. परंतु मात्र इथे खेळत असताना ज्यावेळेस यमाजात आणि महाराणाची मॅचेस व्हायची त्यावेळेस एक भारत पाकिस्तान मॅच चाललेली आहे असाच माहोल असायचा. आणि याच्यामध्ये मग तुमचं ते कॉलेजचं ग्राउंड असू द्या किंवा तुमचं साकोरेचं ग्राउंड असो, कुठलंही ग्राउंड असो, मॅच आली का पण ती मॅचेस व्हायची अक्षरशः. तुमचा म्हणजे मॅच म्हणतो की बॉल टू रन, म्हणजे आपण जे बॉल टू रन म्हणजे 8-8 ओव्हर, 6-6 ओव्हरला एक 10 म्हणजे 20, 22, 18 म्हणजे इथपर्यंत स्कोअर कमी असून सुद्धा कधी चेस केल्यात, कधी झालेल्या पण नाही आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त रोल हा माझा असा राहिला गेला की मी फक्त ती बाजू एक लढून ठेवलं गेलो, म्हणजे विकेट टाकून द्यायचं नाही. आणि स्वप्नील आणि भाऊ यांच्या डोक्यात एकच का हिटिंग आणि कुमार. आणि कुमारचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुमार जर सुरुवात जर केली म्हणजे कुमारचं सर सिंगल डबल पण असायची, त्याचे षटकार पण असायचे, त्याचे चौकार पण असायचे, लेगच्या दिशेला षटकार त्याचे ठरलेले असायचे. दीपक पोखरकर सर हे खरं तर ग्रेट ऑल, म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला की बऱ्याच वेळा तुम्हाला राहुल द्रविडची पण उपमा मिळाली. हो, निश्चित. आणि इव्हन तुमचा खेळ तसाच होता. राहुल द्रविडला ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघितलं की सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली अशा प्लेअर समोर असल्यामुळे बऱ्याच वेळा डॉमिनेट व्हायला बरोबर. मोठ्या सेंचुरी 153 सेंचुरी केली तेंडुलकर बरोबर भागीदारी झाली मोठी. तेंडुलकरच्या त्यावेळेस 183 रन होते बरोबर. तीच परिस्थिती गांगुली बरोबर पण झाली. राईट. म्हणजे जे मोठ्या सेंचुरी होत्या त्या अशा डॉमिनेट झाल्या, म्हणजे थोडंसं झाकोळल्या गेल्या. पण एक विशेष वाटतं म्हणजे जरी आपण आता राहुल द्रविड यांचा विषय जरी आपण जर घेतला तर मॅच पाहत असताना सचिन तेंडुलकर ज्यावेळेस आऊट व्हायचा, आऊट झाल्याच्या नंतर मॅच संपली असं सुरुवातीला वाटायचं. परंतु जसं राहुल द्रविड आला तोपर्यंत नाही, जोपर्यंत राहुल द्रविड आहे तोपर्यंत मॅच आहे. पण राहुल द्रविड का तर विकेट आपल्याला टाकून देणार नाही, पण दुसरा कोणीतरी येईल आणि तो हिटिंग करून मॅच वगैरे जिंकू शकतो. प्रश्न असा विचारायचा होता की ही मजबूत भिंत होती, दीपक पोखरकर म्हणजे भिंत होती कुठल्याही टीम मध्ये खेळ, मग असेल महाराणा असेल, टायटन असेल, अजिंक्य असेल, ही भिंतच होती. हो. पण ही भिंत असे कुठल्या बॉलने भेदली जात होती का? हा, याला एक बॉल असा होता आणि तो राहुल आबंकडे बॉल होता. अच्छा. तो बॉल म्हणजे बाउन्स करणे. माझी हाईट होती आणि जेणेकरून पुढचा गोलंदाज काय घाबरायचा की याला जर बाउन्स जर मारला, शॉर्ट पिच टाकून बॉल बाहेर काढला, हा याला जर बाउन्स म्हणजे गोलंदाज विचारायचं की बाउन्स जर मारला, माझी हाईट असल्यामुळे यांना वाटलं बाउन्स जर मारला तर हा हुक करेल की काय, मारेल की काय. परंतु ऑलरेडी मला तर शॉट अद्यापही कधी जमला नाही, मी कधी ट्राय केलं नाही. आणि जड बॅटने कारण असल्यामुळे बॅट जड आणि मी कधीही गार्ड वापरलेला नाही. कितीही फास्टर गोलंदाज मी गार्ड कधीच वापरलं नाही, काय नाही. कारण कधी असा क्रॉस शॉट मारलेलाच नाही, त्यामुळे गार्ड वापरायची गरजच नाही. इव्हन ज्यावेळेस मी लेदरवरती ज्यावेळेस मी 2 मॅचेस खेळलो, त्या लेदरवरती ज्यावेळेस मॅचेस खेळलो त्यावेळेस सुद्धा मी गार्ड वापरलं नव्हतं. कारण कसं आहे की ते म्हणजे गार्ड वापरा, पण नाही, कारण गार्ड वापरून मला ते असं फ्री वाटत नव्हतं, सवयच नव्हती. म्हणजे ज्यावेळेस मी गार्ड वापरलं नाही हे ज्यावेळेस पुढच्यांना कळलं त्यावेळेस ते टेन्शन, अरे यार असं नाही करायचं, गार्ड वापरत जायचं. पण मात्र मी ते 2 मॅचेस मी त्या खेळलो होतो. तर तसंच लेदर मॅचेस तुम्ही खेळलात, लेदर मॅचेसचा काय अनुभव होता? हा, लेदर मॅचेसचा अनुभव होता तसं पाहायला गेलं तर आपले लांडोळीचे अक्षय आढळराव साहेब असतील, माझे मित्र सचिन आढळराव असतील, यांनी मला ती संधी दिली. आणि ती संधी घेत असताना मला 2दा चान्स मिळाला लेदरमध्ये खेळताना. आणि त्यावेळेस आपलं GPBचं कॉलेज जे आहे त्या ग्राउंडवरती आठवते मला की एक 28 रनांची मी ती खेळी केलं होतं, इनिंग खेळत होतो. परंतु त्यावेळेस मला 70 ते 68 बॉल लागले होते, एवढे बॉल लागले होते.
आणि त्यावेळेस मी मधल्या फळीमध्ये खेळायला गेलो होतो. हां, हां. त्यावेळेचा अनुभव असा की फास्टर बॉलरला खेळणं एक वेळेस इझी, पण स्पिनरला खेळणं अवघड आहे, म्हणजे लेदरच्या बॉलवरती तरी, कारण तुमची टेक्निक पण हवी आणि थोडी पॉवर पण लागते. त्यावेळेस मी त्या स्पिनर गोलंदाजला एक चौकार मारला होता, म्हणजे स्टेप आउट करून, परंतु मी तेवढा खुश नव्हतो. चौकार गेला होता पण खुश नव्हतो, कारण का की असा म्हणावं तेवढा अट्रॅक्टिव्ह तो शॉट नव्हता. पण त्या ज्या रन ज्या केल्या गेल्या, मग तुमची जी बॅट किंवा तुमचे जे टार्गेट, म्हणजे थोडक्यात आपलं एक ते बॅट खेळत असताना तुमचा जो येणारा जो बॉल आहे त्याच्यावरती नजर, कारण खूप क्विक नजर लागते. तसं नॅचरल गेम दीपक पोखरकर सरांचा तोच आहे. बरोबर आहे. बॅटवर बॉलवरती अगदी नजर बरोबर. असते, कारण सिंगल डबल खेळायचं म्हटल्यानंतर बॉल बॅटवरती येऊन बघावा लागतो. हो, राईट. पण ज्यावेळेस मी टेनिसवरती खेळत असताना मी ओपनिंगलाच खेळलेलं आहे ओव्हरऑल, फास्टर बॉलर, आणि ओपनिंगला खेळत असताना मला ती फास्टची सवय झाली होती. आणि ज्यावेळेस लेदरमध्ये खेळायला गेलो त्यावेळेस मी मधल्या फळीत खेळलो. थोडंसं तो एक कुठंतरी म्हणजे असं वाटलं की यार आपण मधल्या फळीमध्ये खेळतोय. हा, पुढे ओव्हर तर शिल्लक भरपूर आहेत, पण स्पिनर पुढे आलेला आहे. कधी इकडं टेनिसवर खेळताना कधी अशा 4-5व्या क्रमांकावरती खेळायला मिळालं नाही. सुरुवातीला ज्यावेळेस मी महाराणात एंट्री करायचो त्यावेळेस असं बरेच वेळा झालेलं आहे, हां, कारण का तर षटकार चौकार हे म्हणजे हे तर आपल्या यादीत नव्हतेच, सिंगल डबल. आणि त्यावेळेस फक्त हिटर बॅट्समन, म्हणजे जो कोणी मारेल एखादाच षटकार जरी मारला तरी तो, जसं आगरकरने एक चौकार मारला होता त्या फायनलला, सॉरी कानेटकरनी, तर ते एक वर्षभर तो टिकून होता आपल्या टीममध्ये, भारतीय संघामध्ये. तसं आपल्याकडे त्यावेळेस अवस्था होती का जो षटकार चौकार मारेल ओपनरच असायचा. मग त्यामुळे तो काही चान्स मिळाला नाही, परंतु महाराणाने मात्र तो चान्स मला शेवटपर्यंत दिला ओपनिंगचा, आणि त्याच्यामुळं मधल्या फळीत खेळण्याचा काही संबंधच आला नाही, आलाच नाही. आता क्रिकेट तसं अजूनही चालू आहे. हो, निश्चित. तुमचा एक ओव्हरऑल क्रिकेट बघितला आपण महाराणामधून, पण तुम्ही त्याच्यानंतर अंडरआर्म क्रिकेट पण खेळला. हो, निश्चित. आणि अंडरआर्म बॉलिंग, हो, तिथं तर स्पिनर आहे. हां, आता अंडरआर्मचे सुद्धा ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली, म्हणजे ओव्हरआर्मकडनं जसं मी ते मंचरमध्ये क्लासेसला सुरुवात केली त्यावेळेस मग सुशांत असेल, निलेश असेल, आम्ही सुवर्णयुग त्यावेळेस स्थापन केली. त्यानंतर निलेश बोराडे होता, का ज्याचं इथं दुकान होतं कपड्यांचं, तो कानशाचाच होता, माऊस भाऊच होता तो आता मुंबईला असतो. मग त्यावेळेस सुवर्ण ही ज्यावेळेस टीम चालू केली त्यावेळेस जो टेनिसचा बॉल होता तो जड बॉल होता, हा असा लूज बॉल नव्हता. अच्छा. आणि ते असताना तुम्ही कितीही फास्ट टाका, फास्ट तितक्याच ताकदीने सर पुढचा बॅट्समन तुमच्यावर अटॅक करायचा. आणि ह्या अंडरचा फायदा म्हणजे त्याचा तो आम्हाला दिला, आणि म्हणून मी झालं, निलेश असेल किंवा सुशांत असेल वगैरे, म्हणजे तिथे सुद्धा अंडरमला ओपनिंगच करायचं. पण जसं निलेश गेल्याच्या नंतर हळूहळू थोडंसं कॉलॅप्स झालं गेलं, आणि कॉलॅप्स झाल्याच्या नंतर सागर सर आहेत का जे आज आमचे बालाजी टीमचे कर्णधार, नंतर बाबू दैणे असतील, नंतर बालाजी टीम मध्ये. हां, तर आता बालाजी टीम म्हणजे आज जसं पाहिलं महाराणाने जसं त्यावेळेस सगळ्यांना ओळख दिली माझी, तशी आज बालाजी टीमने मला ही ओळख दिली गेली अंडरआर्मची. काय लेदर म्हणजे ओपन क्रिकेट आपण म्हणतो टेनिस क्रिकेटचं, हो, आणि अंडरआर्म क्रिकेट, त्याच्यामध्ये काय फरक आहे का? हो, निश्चितच फरक आहे. आता तसं जर पाहायला गेलं तर जे आपण ओव्हरआर्म जे खेळतो, ओव्हरआर्मला तुमचं दिवसेंदिवस जातात, बरोबर, आणि ते असताना तुमची जी फिटनेस आहे ती महत्त्वाची असते. आणि अंडरआर्ममध्ये कसं होतं की एक 2 ओव्हरचा खेळ, 4 ओव्हरचा खेळ, आणि आता तो तुमचा लूज बॉल आलेला आहे, त्यात नाईटला खेळणे, आणि याच्यामध्ये होतं काय की तुम्ही तो स्विंग करताय किंवा नाही करताय. आता आमच्या बालाजी टीममध्ये तर छोटू कुमकर म्हणून गोलंदाज आहे, छोटू सर, का हे उत्कृष्ट म्हणजे गोलंदाज आहे, म्हणजे त्याचा तो टर्न म्हणा किंवा स्विंग वगैरे. त्यानंतर सागर सर असतील. मी ज्यावेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस गोलंदाजी करत असताना मी फक्त एक इन स्विंग आणि आउट स्विंगच ही एवढंच फक्त, आणि ते असताना फक्त टप्पा अचूक ठेवणं. आणि त्यामुळे बरेच वेळा मला जे बॅट्समननी मारलेले जे शॉट आहेत ते स्ट्रेट डाईव्स मारलेले, आणि ते सरळ मारल्यानंतर एक तर मला आडलेले आहेत किंवा मला न आडल्यामुळे ते मागून गेलेले. पण मागे मात्र भागेश आणि आपला हे जे प्लेयर होते ह्या प्लेयरनी त्यांनी ते बॉल अडवलेले आहेत. आणि बालाजी टीम ही तशी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सुरुवातीला जबरदस्त फॉर्ममध्ये आली गेली, आणि त्याच्यानंतर बॅटिंग वगैरे किंवा ओव्हरऑल सर्वच गोष्टीत अक्षरशः 12-12 बॉलमध्ये 11-11 रन असतील त्यासुद्धा पुढच्या संघाला होऊन दिल्या नाहीत किंवा काही. एकदा तर घोडेगावमध्ये आम्हाला आठवत आहे की सागर सरांच्या पायाला हे होता
फ्रॅक्चर झालं होतं आणि त्यांनी त्याला बँडेज वगैरे होती. अक्षरशः त्यांना चालता येत नव्हतं गाडी होता. पण पुढच्यांनी ऑब्जेक्शन घेतली नाही, सरांनी बॉलिंग टाकलेली आहे त्यामुळे त्यांनी बॅटिंग केलीच पाहिजे. अक्षरशः त्यावेळेस सरांनी शेवटच्या एका बॉलला 1 रन लागत असताना डाय मारलेली आहे, पण ती मॅच जिंकलेली आहे. म्हणजे इथपर्यंत मंचरला काय प्रॉब्लेम. आणि मी मंचरमध्ये नाही, फ्रॅक्चरला काय प्रॉब्लेम आला नाही. हो, कारण सरांनी डायरेक्ट त्यांच्या त्या संपूर्ण त्या छातीवरती, त्या ढेरीवरती, त्या लेफ्ट पायावर याच्यावरती ती जंप मारले गेले. म्हणजे अशा पद्धतीने अशा बऱ्याचशा मॅचेस असतील. आणि त्यावेळेस अंडरम खेळत असताना टेनिसचा असा जड बॉल असायचा. तुम्ही बरंच क्रिकेट खेळले त्यावेळेस. आता तुम्ही 2015च्या मागेच क्रिकेट खेळला. 2015 नंतर लाईव्ह आलं. हो, थेट मॅचेस कुठल्याही ग्राउंडवर असेल तर तिथून थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून व्हायला लागलं. बरोबर. तसं लाईव्ह मॅचेसच्या एकच मॅच खेळलो फक्त. ती पण एक मॅच म्हणजे आपलं बेल्ल्याचं कॉलेजचं ग्राउंड, इंजिनिअरिंगचं ग्राउंड जे आहे ते आता जस्ट मला वाटतं 1-2 वर्षापूर्वीच खेळलो. सचिन आढळराव पालकमंत्री चषक. हो, पालकमंत्री चषक. आणि ते पण सचिन आढळराव आपल्या आंबेगावची एक टीम होती, पप्पू पंदे वगैरे आम्ही होतो. ती मॅच खेळलो आम्ही. आणि ती मॅच खेळत असताना म्हणजे एकच असा अनुभव की आपली ही लाईव्ह मॅच आहे. दुसरी गोष्ट आपण सर्कल खेळतोय आणि हे सर्कल खेळणं त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस खेळायचो त्यावेळेस आपलं कुठलं तरी शर्ट, कुठेतरी ते ड्रेस, अक्षरशः म्हणजे मी त्यावेळेस खेळलो त्यावेळेस अनुवाणीच, म्हणजे पायात चप्पल वगैरे नसायची काय नाही, कारण चप्पल नसली का ग्रीप चांगली आहे. पण ते मात्र शूज घालून तिथे खेळलेलो. आणि ते खेळत असताना पहिल्यांदाच मला आठवतं आहे का मी स्लिपमध्ये थांबलेलो, कारण म्हटलं की आपलं वय झालं, आपलं जास्त स्पीडली पळता येणार नाही काय नाही. परंतु नंतर काय करणं मला जाणवलं, मी म्हटलं की नाही सचिन, मी पॉईंटलाच थांबतो तिकडे. मग पॉईंटला मी थांबलो, माझ्या शेजारी सचिन थांबला गेला, कारण त्या आपल्या टीममध्ये आम्ही 2 जणच वयस्कर होतो, म्हणजे थोडक्यात म्हणजे अबाव 38-40च्या दरम्यान. बाकीचे सगळे तरुणच प्लेअर होते. परंतु तिथे आमचे म्हणजे त्या 2-3 मॅचेस झाल्या, पण काय आम्ही काही जिंकलो वगैरे काय नाही आहे. त्या सर्वच मॅचेस हारलो, कारण माझी पण ती पहिलीच वेळ होती ती खेळण्याची. पण त्याच्यानंतर परत युनिफॉर्म, येस त्या याच्यामध्ये स्टेज एकदम मजबूत. फक्त त्याच्यातलं फक्त एकच क्षण आठवतो, प्रोफेशनल. येस प्रोफेशनल. आणि त्याच्यातलं एक क्षण फक्त असा आठवतो का पहिल्या मॅचला मी काही खेळलो नाही आणि मला ओपनिंगला खेळायची सवय. बरं, त्यात म्हटलं आता हे नवीन प्लेअर आहेत, खूप छान खेळत आहेत, ते खेळत पण होते छान, परंतु थोड्या कारणामुळे ते हारले गेले गोलंदाजाची चुकी झाल्यामुळं. कारण अक्षरशः लागोपाठ 2-3 षटकार मारले गेले पुढच्या फलंदाजाने. पण दुसऱ्या मॅचला म्हणा तर ते सिरीज असल्या म्हटलं मी ओपनिंगला जातो. आणि त्यावेळेस मग मी ओपनिंगला गेलो आणि सिमेंट पिच होतं, कारण सिमेंट पिच असल्यामुळं मी कॉन्फिडन्समध्ये मी ओपनिंगला जातो. आणि त्यावेळेस पहिला ज्यावेळेस गोलंदाजाने बॉल टाकला गेला, तो बॉल टाकल्यानंतर जसा राहुल अभंगचा जो बॉल होता त्या बॉलची मला तिथे आठवण झाली गेली. तो बॉल म्हणून तो आउटस्विंग झाला गेला, बाउन्स होऊन आउटस्विंग झाला, तो माझ्या काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही काय नाही. मग मी विचार केला का अरे हा सिमेंटचा पिच आहे दीपक, आपल्याला डान्सिंग डाऊन खेळलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच बॉलला दुसरा बॉल त्यांनी यॉर्क टाकला, मी पुढे येऊन फक्त ग्लान्स केला. आणि तो असा जसं मी तुम्हाला म्हटलं ना की जसं कैलास बानखेले यांना मी कव्हरच्या दिशेने एक कव्हर ड्राईव्ह इथे मारला होता, तशा पद्धतीने तो ग्लान्सचा तो एकदम कवड्यात चौकार गेला तो. आणि त्याच्यानंतर जसं म्हटलं की वयोमानानुसार अशी अवस्था झाली गेली की जिथे मला असं वाटायचं की मी इथे 3 रन पळू शकतो. आणि पण त्यावेळेसचा कालावधी ना आताचा कालावधी 2 रन काढल्या, 3ऱ्या रनला मी रनआउट झालं गेलो, कारण दमलेलो होतो खूप. ती पिकअप तशी घेता आली नाही काय नाही. ते क्रिकेट तुम्ही लाईव्ह क्रिकेट बघता? हो, निश्चितच. आत्ताच्या मॅचेस बघितल्यानंतर मागच्या मॅचेस तुम्ही खेळला, काय वाटतं? तसं जर पाहायला जर गेलं तर जर जुन्या काळी जर लाईव्ह मॅचेस जर असत्या ना, तर आजची जी तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला त्यांच्याकडनं एवढे काही टेक्निक्स मिळाले असते का विचारताच नाही. म्हणजे आत्तासुद्धा, कारण आजच्या मुलांकडे लवचिकता पण भरपूर आहे. भले किरकोळ जरी असेल, जसं आता आमच्या बालाजी टीमचा विशाल निगोट घ्या, त्यात आता सुशांत असेल. ज्यावेळेस सुशांत आर्मीमधून जाऊन आला, नस ज्यावेळेस त्याची हे झाली गेली, आता म्हणजे सुशांत काही खेळू शकत नाही का नाही, परंतु सुशांतनी देखील काय केलं की त्याच्यावरती मात करून सुद्धा पुढे क्रिकेट चालूच ठेवलं. इच्छाशक्ती तेवढी प्रबळ आहे. म्हणजे आज बरीचशी मुलं की त्यांची जी लवचिकता आहे पण त्याची टेक्निकली शॉट जबरदस्त आहे. त्यामुळे ते पाहून असं वाटतं की पाहतच बसावं. म्हणजे आता सध्या मॅच पाहायला खूप मजा वाटते.
मजा येते आणि मजा येते. असं खंत वाटते की ह्या आपल्या वेळेस हे हा सगळं काही खंत नव्हतं. निश्चितच वाटते की जर आपल्या वेळेस जर असा युनिफॉर्म, आपल्या वेळेस जर असे जर ट्रॅक सूट किंवा आपल्या वेळेस जर अशा बॅट वगैरे जर असत्या. पण आम्हाला आठवत आहे की त्यावेळेस आता मी जी महाराष्ट्रातून जी खेळलो गेलो 5 वर्ष लगातार ती एक जड बॅट, एकच जड बॅट. आणि आता एकच प्लेअर एका सेशनला तसे सीझनला 2-3 कंटिन्यू बॅटेज चेंजेस असतात. 2-3 बॅट वापरतो. त्यामुळे असं वाटतं की अरे असं काय की त्या बॅटमध्ये नका एवढ्या चांगल्या बॅट मग तुम्ही सिलेक्ट वगैरे म्हणजे प्रत्येक जण हा बॉलर आला मग त्याला ही बॅट वापरा, तो बॉलर त्याला ते बॅट वापरा वगैरे. बॅट तर असतात आणि आता 11 प्लेअर असतात, 15 बॅट असतात स्टॉक. हो निश्चितच बरोबर. काळ तो बदललेला आहे. क्रिकेटही खूप वेगवान झाले. पण त्यावेळेस जो संघर्ष केला, लिमिटेशन जे होतं, तुम्ही जर क्रिकेट खेळला असेल तर फार 25-30 किलोमीटरच्या एक परिसरात क्रिकेट खेळला बरोबर. जास्त क्रिकेट नाही तसं जर पाहायला गेलं तर महाराणामुळे जायला भेटलं नाही तर मला तरी वाटत नाही की मी मंचरच्या बाहेरही कुठे गेलो असतो म्हणून. मंचरचं होतं कॉलेजचं ग्राउंड किंवा आसपासच्या ग्राउंडवरतीच. त्यामुळे काय होतं की ऑनलाईन मॅचेस असतात आणि खेळाडूंना मग मागणी पण येते, म्हणजे प्रोफेशनल टीम्स असतात. बरोबर. सुशांत खेळत होता, सुशांतला प्रतीकच्या टीमने घेतलं, नंतर सुशांत प्रतीकच्या टीम जवळ भारतभर क्रिकेट खेळ. निश्चित अशा प्लेयर्सला आता संधी मिळते. काही प्लेयर्स आपले परदेशात पण खेळायला जातात, स्पॉन्सर्स असतात, पॅकर्स असतात. बरोबर. हे बघितल्यानंतर काय वाटतं की नाही, हे बघितल्यानंतर मात्र थोडंसं आपल्याला पण असं वाटतं की आपण पण कुठेतरी कमी आहोत. कारण आता सध्या कसं आलं की 2 ओव्हर, 4 ओव्हर, 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. परंतु याच्यामध्ये मॅक्झिमम जे पाहिले तर 3 बॉल डॉट घालवतात, पण मात्र 4थ्या बॉलला 6 मारतात. मग ते तर आपण नाही करू शकत आहे. म्हणजे त्यावेळेसचा आमचा क्रिकेट आणि आत्ताचा क्रिकेट, पण एक मात्र नक्की की मन समाधानी आहे की एवढी आपण क्रिकेट खेळलो, एवढे आपण मित्रपरिवार जमवला. आज बऱ्याचशा टीम बरोबर खेळलो असेल, मग त्यामध्ये आपली आळ्याची टीम असेल, विकी आळी टीम असेल, मग गणेश पवार असतील किंवा अभिजित सर असतील, गणेश जाधव वगैरे, म्हणजे त्यानंतर विजय कोल्हे वगैरे असतील. हे एवढे चांगले प्लेअर होते हे सुद्धा की एकदम रिस्पेक्टफुल आणि बेस्ट. आणि त्यावेळेस अभिजित सरांसारखे जे ओके आपण त्यांना म्हणतो, ते देखील एकदम जबरदस्त गोलंदाज होते. एक नंबर. म्हणजे त्यांचा तो टप्पा, त्यांचा तो बाउन्स, म्हणजे ते सांगूनच का माझा बॉल असा यस. आणि मागे गणेश जाधव किपिंग एक नंबर. मग अशा वेळेस मग गणेश जाधव असतील किंवा काय यांना त्यानंतर विजू कोल्हे, मी यांना आमच्या इकडे खेळायला पण आणलेले. केवळ का तर यांचा खेळ आहे बघायला का आमच्यात का इतके म्हणजे भारी प्लेयर्स आहेत ह्या पट्ट्यामध्ये, तर त्यांचा खेळ तुम्ही पहा. म्हणजे अशा पद्धतीने मी ज्यावेळेस शाळेवरती जॉईन झालं गेलं तिकडे वाडा साईडला, तर त्यावेळेस जॉईन झाल्याच्यानंतर इकडनं मग सुशांत जाधव असेल, गणेश बारवे असतील, त्यानंतर आपला विजू कोल्हे आहे, गणेश आहे, ह्या प्लेयर लोकांना मी तिकडे खेळायला नेलेलं आहे. शाळा सुरू झाली तुमची, तुम्ही शाळेत जॉईन झाला, तिथून पुढे तुमचं क्रिकेट कसं राहिलं? 2005ला जेव्हा मी शाळेला जॉईन झाला गेलो, तर 2005 ते आजतागायत मी वाळदमध्येच आहे, एकच युनिट आहे. आणि ते करत असताना क्रिकेट हा जो काही छंद होता तो मी तिथे सुद्धा जोपासला गेला. आणि त्यावेळेस गावच्या मॅचेस असायच्या, तर त्यावेळेस गावच्या मॅचेस असताना मी एकदा पाहिलं मॅचेस की अरे काय खेळतात असं. मग त्यावेळेस मी ते बाबाजी पोखरकर म्हणून होते, मग त्यांची एक संघ होता, त्या संघातनं मी तिथनं खेळलो, गावच्या संघातनं वाळदमध्ये. तर त्यांना वाटलं की अरे सर खूप छान खेळतात. आणि तिथे पण तेच, पण एवढंच का इकडे मात्र असताना मी सिंगल डबल वगैरे करायचो, आणि तिकडे असताना मात्र मी थोडे डोक्यात टार्गेट ठेवलं का हिट करायचं. तिथे मी हिट करायचा प्रयत्न केला आणि ते मला सक्सेस झालं गेलं, पण षटकार नाही गेला. ते हिटने म्हणजे चौकार गेले, बाउंड्री गेली, आणि ऑफची साईड माझी ऑलरेडी परफेक्टच होते. आणि त्यामुळे झालं काय की जिथे मी मॅच खेळायचो त्या ऑफच्या दिशेला थोडासा चढ असल्या कारणामुळे प्लेयर तिथे कमीच असायचे, पण मला बरोबर तो चान्स मिळायचा. आणि काही ठिकाणी 2-2 रन डिक्लेअर असायच्या, आणि मी बरोबर तिकडे फ्लिक करून त्या 2-2 रन मी काय करायचं, काबीज करायचं. येस. आणि क्षेत्ररक्षणामध्ये तर उत्कृष्ट असल्या कारणामुळं, आणि तिथे मात्र कारण माझी शाळेतल्या मुलांना कधी क्रिकेटसाठी प्रोत्साहन निश्चित. ज्यावेळेस 2005ला तिथे गेलो त्यावेळेस निश्चितच मुलं मोठी होती, हायटेड होती, एकदम मजबूत होती, आणि त्यांना पण क्रिकेटचं वेळ होतं. आणि तिथेच राहून असायचो आम्ही त्यावेळेस, कारण अनमॅरिड असल्या कारणामुळं
तिथेच राहून असल्या कारणामुळं व्हायचं काय की शाळा सुटल्याच्या नंतर सुद्धा मुलं तिथे खेळायला असायचे. मग त्यांच्यामध्ये आपलं खेळत बसायचं त्या मुलांमध्ये. पूर्वी आणि शिक्षक मुलांमध्ये खेळायचं. हो, आणि त्याचा एक फायदा असा झाला गेला की सर्व जनमानसांमध्ये पर्यंत एक शिक्षक म्हणून, एक प्लेअर म्हणून मी पोचलो गेलो. मग ज्यावेळेस आमची मॅच असायची त्यावेळेस तिथे सर्वात जास्त मोहकल आणि वाड्याची टीम, मग त्यामध्ये आपला हा आहे का आपण म्हणतो पाचरणे असतील, बाळा कहाणे वगैरे असतील, ही यांची टीम, पण खाली निलेश वगैरे, ह्या 2 टीम्स ह्या मजबूत असायच्या. आणि खाली खेडची तुषार बोर्डे यांची टीम असायची, ती यायची. ह्या टीम तुषार बोर्डेची टीम एवढी वरती नाहीची, परंतु कहाणे, मोकलची टीम किंवा वाड्याची टीम वगैरे हे तिथे यायची. आणि एक ढेण्याची टीम असायची. आणि त्यांच्या विरोधात मी खेळायचो. म्हणजे फायनल ही हमखास एकतर वाळद वाडा किंवा वाळद मोकल किंवा वाळद आणि डेणी अशीच असायची. आणि तिथे पण आता कसं असायचं की स्थानिक मॅच असल्या कारणामुळं स्थानिक मॅच थोडेसे पंच सुद्धा थोडे फॉर करायचे. मग अशा वेळेस मग तिथे सुद्धा भांडणं व्हायची. मग त्यावेळेस वाडा टीम पाहिल्यानंतर मला महाराणा टीम आठवायची. म्हणजे ते भांडणं वगैरे त्यांची तिथे करणे किंवा काय त्या गोष्टी. पण मी मात्र काय करायचं, पंचांना सांगायचं नाही हे रॉंग डिसिजन आहे, कशाला बस तुम्ही काय करताय. पण तोपर्यंत त्यांनी सर तुम्ही शांत बसा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग आपणही शांत बसायचं. कारण व्हायचं काय की ते त्यांच्या पद्धतीने करतायत, पण कधी कधी मला सुद्धा असे काही काही निर्णय समजा नाहीच आवडले तर स्वतःला वाईट वाटायचं की हा पहिला नंबर जरी आलेला आहे तो योग्य आलेला नाही आहे. पण त्यावेळेस असं बोलून तर काय दाखवता येत नव्हतं कोणाला. तुम्ही आता म्हटलं अनमॅरिड होतात तुम्ही, हो. लग्न झाल्यानंतर क्रिकेटमध्ये काही परिणाम झाला नाही. लग्न झाल्याच्या नंतर जसं पाहायला गेलं तर 2010ला लग्न झालं. 2010च्या नंतर मी अंडरआर्म हा विषय जो होता मग तसं 2005च्या ठेवला तो चालूच ओव्हरआर्म बंद केला. हो, ओव्हरआर्म बंद. कारण ओव्हरआर्मचं व्हायचं काय की शाळेला जास्त प्रॉब्लेम क्रिएट व्हायचे. आणि माझा मॅथ्स सब्जेक्ट असल्यामुळं मॅथ्स आणि सायन्स टीचिंगमध्येच माझा जास्त वेळ जायचा. बरोबर, लेक्चर तर करावेच लागायचे. हो, आणि त्यामुळं ते माझं टार्गेट सोडून आपण बाहेर खेळायला जाणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून दिवसात क्रिकेट बंद झालं. पण मात्र संध्याकाळी ज्यावेळेस मॅचेस असतील मग बालाजी टीम मग इकडे पर आम्ही याच्यापर्यंत कुठे जुन्नरमधला तुमचा पारेख असतील, त्यानंतर इकडे ह्या साईडला भरपूर वगैरे नारायणगाव किंवा मंचुराणी परिसरातच बऱ्यापैकी अंडरआर्म मॅचेस. हो, बऱ्यापैकी अंडरआर्म मॅचेस असायच्या. आणि मग त्यावेळेस मग बालाजी गावाकडचं जास्त साईडला अंडरआर्म नाही व्हायचं, तिकडे ओव्हरआर्म मॅच. हा, ओव्हरआर्मच व्हायच्या. परंतु हळूहळू झालं काय की ओव्हरआर्मला वेळ जास्त लागायचा, कालावधी जास्त जायचा. बरोबर. आणि मुलं मोबाईल, त्यानंतर थोडंसं त्यांचं काम असेल याच्यात बिझी झाले गेले. आणि त्यामुळे हे जे ओव्हरआर्म ते मॅक्झिमम बंदच होत गेले. आणि नंतर मग जे काय आहे अंडरआर्म एवढं काही चालू झालं गेलं की ॲट अ टाईम इथे मॅच आम्ही खेळलो की लगेच दुसऱ्या गावात लगेच मॅच खेळायला जायचं, लगेच तिथून तिसऱ्या गावामध्ये मॅच खेळायला जायचं. आता तुम्ही म्हटलात की आई तुम्हाला सपोर्ट करायची, वडील थोडासा विरोध, वडील सपोर्ट करायचे, आई विरोध करायची. बरोबर. आईला अशा काही थापा मारल्या असतील ना तुम्ही? हा, थापा म्हणजे एक आठवते थाप की ज्यावेळेस पवन वायकर म्हणून माझा मित्र होता तो, त्यानंतर विकास जाधव आणि आम्ही तिघेजण 2 व्हीलरवरनं मॅच वगैरे खेळून तो मला घरी सोडायला चालला होता पिंपळगावला. आणि त्यावेळेस मित्राचीच एक 2 व्हीलर होती. आता ह्या मित्राला त्यांची 2 व्हीलर चालवण्याची सवय आणि याची बॉक्सर गाडी, हलकी गाडी होती. तर आपल्या वडगावच्या पुढेच ती वीटभट्टी आहे बा, वडगावच्या अलीकडे वीटभट्टी आहे, त्या कॉर्नरला तिथे स्पीडमध्ये असताना खाली पुढचं चाक गेलं आणि गाडीने स्लिप मारली. आणि स्लिप मारल्यानं आम्ही तिघे पडलो. आता विषय असा लागला तो मागचा जो होता तो उडून पडला मागे. आता मी मध्ये असल्या कारणाने मी त्याला जाम पकडून बसलो होतो. आता तो चांगला रायडर असल्यामुळे गाडी त्यांनी कंट्रोल केली, परंतु ती कंट्रोल करत असताना मी पूर्णतः घासलो होतो. मग त्याच्यामध्ये माझा हा हात, त्यानंतर माझा हा पाय वगैरे, ही कंबर वगैरे, हे शर्ट वगैरे फाटलं होतं, म्हणजे घासलंच होतं म्हणजे पूर्णतः. मग ते घासलं तर करायचं काय बरं. त्यानंतर गाडीचा थोडंसं ते टाकीला टचअप पण झालेला हँडल. मग तिथून परत आम्ही रिटर्न मंचरला आलो. दवाखान्यामध्ये मला त्यांनी नेलं. तिथे ते सलाईन आपलं हे बँडेज म्हणजे घासलं असल्यामुळं फक्त आयडीन वगैरे लावलं, म्हटलं जास्त काही करू नका म्हटलं. आणि मग घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर आता बहीण नर्सच होती. तर तिथून ती भाऊ काय आलं म्हटलं की काय नाही म्हटलं अरे गाडी क्रिकेट खेळताना म्हटलं कॅच घ्यायला गेलो आणि कॅच घेता घेता पडलो आणि त्याच्यामुळे ते घासलं गेलं. मग असं नंतर मग आई होती तुला पण मी सांगितलं होतं की तेवढं क्रिकेट ती खेळत नको जाऊ, एक कशाला उद्या काही करून घेशील. तर बहीण म्हटले की नाही म्हटले तू क्रिकेट खेळताना नाही पडलेस म्हटलं. तर मी तिला म्हटलं तू शांत बस म्हटलं, अजिबात काही बोलू नकोस म्हटलं, असं असं झालेलं आहे.
आणि त्या दिवशी नेमकी भाऊबीज होती, विषय म्हणजे अच्छा. भाऊबीज होती. आणि हे मित्र पण तिकडे आले होते आणि मित्र त्यांना म्हटलं आता तुम्ही काय घरी येऊ नका म्हटलं. क्रिकेटर क्रिकेट खेळणारा कुठलाही प्लेअर भाऊबीजेच्या दिवशी घरी नसतोच. कुठेतरी मॅचेस असतात. निश्चित निश्चित निश्चित. म्हणजे अशा पद्धतीने ते एक झालं होतं. पण मात्र एवढंच की वडील मात्र लग्न झाल्यानंतर मग पत्नीचा कसा सपोर्ट मिळाला की थोडा विरोध होतो? आता पत्नीचा सपोर्ट तसं पाहायला गेलं तर मला आठवतं की एकदा पत्नीला घेऊन मी माळशेज घाटात तिकडे चाललो होतो फिरायला आणि जुन्नरच्याच अलीकडे त्यावेळेस आपली चासची टीम होती. आपला गणेश बारवे, त्यानंतर अजय घोलप वगैरे हे अंडरम मॅचेस ते खेळत होते. आणि ते खेळत असताना मी जस्ट फक्त पाहिलं राहू कोण खेळतंय, आता कोण खेळतंय पाहिल्यानंतर अरे मास्तर इकडे 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 मार काय. तर मी बायकोला म्हटलं जरा थांब म्हटलं इथेच. मग बायको तिथे थांबली आणि मी तिथे 3 ओव्हरची मॅच एक मॅच ती खेळलो, जिंकलो. आणि जिंकल्याच्या नंतर म्हटलं आता म्हटलं काय नाही म्हटलं मी इकडे माळशेज घाटात चालले, एक अर्ध्या तासामध्ये येतो बरं का. ते लवकर आहे म्हटलं आपल्याला परत मॅच खेळायची. पण परत काही यायला भेटलं नाही काय नाही. पण असं काही नाही की मग अशा वेळेस बायको पण चिडली नाही किंवा काय नाही, ती पण मॅच पाहत बसली. आणि आज मी तिला सुद्धा ज्यावेळेस नाईटला मॅचेस खेळायला जातो त्यावेळेस मॅच झाल्यानंतर हा मग काय झालं जिंकले का हारले, आणि मग ते कधी कधी म्हणणार बेस्ट ऑफ लक म्हणणार का तर तुम्ही हारा लवकर म्हणजे घरी लवकर तरी याल. मग तिला म्हणलं बोललं तू ज्यावेळेस तू बेस्ट ऑफ लक देते हारा म्हणते ना त्यावेळेस मी जिंकतोच बोललं नक्की म्हटलं. आणि तिला म्हणतो हा ज्यावेळेस मी लवकर येईल त्यावेळेस समजायचं मी हारलेलो आहे, उशिरा येईल समजायचं जिंकलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे घरून पण तसं मंडळीचा सपोर्ट राहायला गेला. पण नंतर हे बिबट्याचं वातावरण, त्यानंतर आता 2 मुलं झाली गेली, मग त्या थोडंसं आता प्रमाण थोडंसं कमी झालं गेलं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही क्रिकेट रात्रभर खेळायचं क्रिकेट, मग घरी जायचं, त्याच्यानंतर तुम्ही क्रिकेट आता हळूहळू बंद करत आलं. ओव्हरऑल इतके वर्ष क्रिकेट खेळलात तुम्ही आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेट आलं तुमचं, क्रिकेट खेळलात तुम्ही बरोबर. आणि आता क्रिकेट कमी केले परंतु ग्लॅमर वाढले. हो असं वाटतं कधी की आता चला बॅट घेऊन परत एकदा खेळा? वाटतं निश्चित. असं वाटतं की पण होतं काय बॅट हातात घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण रनअप करतो ना, पण नंतर कुठेतरी स्वतः शरीराला त्रास होतो की यार नाही आता आपलं वय झालेलं आहे. आणि जर समजा पडलो किंवा मोडले किंवा काय असं नाही का इंटरनॅशनल लोकांना त्यांना तरी मेडिकल फॅसिलिटी वगैरे असते, तसं आपल्याला तर काही नाही आहे. आणि पण मात्र मनामध्ये कुठंतरी अशी खंत वाटून राहते की नाही असं आपण मोस्ट ऑफ ज्या टीम्स तुम्ही खेळलात आणि क्रिकेट खेळल्यानंतर जिंकलात तुम्ही की पार्टी होते, अशा पार्ट्या वगैरे केल्या असतील नाही, वेगवेगळ्या प्रकारे मुलांनी एन्जॉय केलं असेल? आता ज्यावेळेस आम्ही ओव्हरम ज्यावेळेस खेळलो, ओव्हरम खेळल्याच्या नंतर जे पारितोषिकं किंवा बक्षिसं आम्हाला मिळायची, तर किती बक्षिसं मिळलेलं आहे, कोणाकडे बक्षीस आहे हा विचार म्हणजे मी तरी वैयक्तिक कधी केला नाही किंवा काय नाही. आणि आपण त्या अपेक्षाही केली नाही. आणि त्या पार्ट्या वगैरे किंवा ह्या तर काय झालेलंच नाही. पण मात्र बालाजी टीममधून अंडरम खेळत असताना मात्र सागर सर असतील, बाबूदणी असतील, छोटू कोमकर असेल, भागेश असेल, म्हणजे हे सर्व जे काही प्लेयर्स आहेत, मग कोणाचाही वाढदिवस असू दे, भले समजा आता सर हे मॅचला खेळायला नाही आहेत पण तरी फोन करून बोलवणार, मग रवी किरणला या किंवा इकडे या, इकडे आपली पार्टी आहे, इथं जेवण आहे. आणि सर्वजण मिळून मग तुमचे प्लेयर 7-8 प्लेयर असतील खेळायला, तेवढे सोडून तुम्ही 14-15 प्लेयर सगळेच्या सगळे तुम्ही तिथे यायला, तिथे सगळे जेवण वगैरे करणार. बऱ्यापैकी कसं होतं की काही मुलं क्रिकेट खेळताना किंवा बाहेरच्या जगाशी परिचित होतात, म्हणजे व्यसनाकडे जातात. असं तुम्हाला काय वाटलं नाही की चला बाबा आपण व्यसन करूया? नाही, ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर घरचं क्लायमेट, दुसरी गोष्ट घरचे संस्कार, मित्रपरिवार सर्व चांगला. आणि ह्या गोष्टीमुळं असं कधी वाटलं नाही की ह्या छोट्या गोष्टीकडे कुठे वळावं किंवा काय. ते मोस्ट ऑफ 12वी 11वी 12वी त्यानंतर FYS YTY परत BEd मध्ये क्लासेस, बरोबर. आता तुम्ही शिक्षक आहात, हे सगळं त्यावेळेस क्रिकेट पण सुरू होतं, बरोबर. मग क्रिकेट आणि एवढं सगळं करत असताना कधी दुर्लक्ष झालं नाही या बाजूला? नाही, कारण मी ते ठरवून ठेवलेलं होतं टार्गेट. कारण क्लासेसचा टायमिंग याच्यामध्ये माझे तसे लॉसेस म्हणजे झाले देखील. कारण 12वी झाल्याच्या नंतर इंजिनिअरिंगला नंबर लागला होता, परंतु घरात एकत्र फॅमिली असल्या कारणामुळे त्यावेळेस फक्त 7,000 भरायचे होते आपल्या GPP कॉलेजला तिथे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग पण घरचे म्हणले की नाही जर आता 7,000 भरले तर परत उद्या जेवणाचं खावण्याचं त्यानंतर तिथे राहण्याचं तो इतर नाही पेलवणार. आणि आणि त्यामुळे थोडंसं मन खच्ची झालं. मन खच्ची झाल्यानंतर मग कॉलेजला ॲडमिशन घेतलं BSc ला इकडे.
आणि म्हणून मी डोक्यात एकच टार्गेट आलं की काय, पण मात्र क्रिकेटचं. अक्षरशः ज्यावेळेस कॉलेजला लेक्चर चालू असताना मग त्यावेळेस असं तिरंगा झेंड्याचं आपल्या हातामध्ये ते एक स्टिकर असायचा असं गोल, ते बँडेज वगैरे घालून बॅट आणि स्टंप बँचच्या खालीच असायचे. वाटलं निघायला का लगेच बॅट घ्यायची, स्टंप घ्यायचे, लेक्चर चालू असेल मी निघालो का बाकीचे माझे मित्रपरिवार ते आम्ही बाहेर निघायचो. कमी आम्ही 10-12 जण खाली जाऊन ते ग्राउंडवरती खेळत बसायचो. एवढं 105 एकर ते ग्राउंड कधी म्हटलं नाही सरांनी, कारण विषय असा असायचा, कारण त्यावेळेस आपलं इथे मनसरमध्ये महेश खावा सेंटर म्हणून आहे. तो महेश हा आमच्याबरोबरचा स्टुडंट आणि तो आमच्यासोबत असायचा. आम्ही शेवटच्या बेंचला आम्ही सर्वजण बसलेला असायचं. तो सगळ्यात स्कॉलर आणि टॅलेंट. अच्छा. ज्यावेळेस सरांनी टेस्ट दिली किंवा काही समजा प्रश्न वगैरे दिले तर त्याने तिकडे सॉल्व्ह केला का त्याचंच पाहून ते शेजारी आम्ही सगळी लिंक पूर्ण कंप्लीट करायचं. आणि म्हणतात की पहिल्या बेंचवरची मुलं स्कॉलर असतात. हां, माझा अनुभव असा आहे की शेवटच्या जास्त स्कॉलर असतात. आणि तोच महेश म्हणजे आज तसं पाहिलं त्याच्यामुळं म्हणजे सरांना असं वाटलं की ही मुलं कधी स्टडीमध्ये कमी नाहीच आहेत. मग त्यामुळं आम्ही काय करायचं, निघून जायचं. आणि बरं जाताना पण आम्ही एकच विचार करायचं की आम्हाला ज्या सरांचं लेक्चर आवडायचं त्या लेक्चरला आम्ही आवर्जून बसायचं. आणि ज्यांचं आवडायचं नाही म्हणजे काही प्रोफेसर काय करायचे की मुलांना कुठल्याही प्रकारचं बुक ओपन करायचं नाही, पण मात्र ते बुकमधनंच शिकवायचे, बुकमधनं सॉल्व केलेलंच शिकवायचे. मग आम्ही विचार करायचं हे सर्व सॉल्व केलेलंच शिकवतात, मग हे तर आपल्याला. आणि मॅक्झिमम कॉलेज करताना सेल्फ स्टडीला जास्त महत्त्व. मग आम्ही सेल्फ स्टडीज म्हणजे एस वायला असताना टीवायला सेल्फ स्टडीवर जास्त डिपेंड केलं गेलं. दुर्लक्ष झालं नाही कधी, नाही झालं गेलं. शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं नाही. नाही तिथे पण कन्सिस्टन्सी राहिली. आणि क्रिकेटमध्ये तर तुम्ही कन्सिस्टन्सीच हो. मॅच आली, सुरू झाला पहिल्या बॉलपासून सिंगल डबल, शेवटचा बॉल जरी आला तरी सिंगल डबल. बस कधी असं वाटलं नाही की आता शेवटच्या बॉलला आपल्याला षटकार म्हणजे हारण लागतायत मग आता आपण षटकार मारावा. कारण ते एक असं बचावात्मक खेळी जी माझी तयार झाली होती. बरोबर. तिकडनं बॉलर येणार असं जर प्लेअर खेळत असेल ना तर एक माझा एक डायलॉग असतो की इतका संयम आहे त्याच्याकडे. विवेकानंदांचा संयम असलेला हा फलंदाज आहे, पण शेजारून मेनका जरी गेली ना तरी सुद्धा मानवर होणार नाही, तपश्चर्या भंग होणार नाही. इतकी संयम आणि शांततेने खेळणारा फलंदाज निश्चितच असं एक वर्णन मी करत असतो. आणि ह्या कधी वास्तविक आयुष्यात अशी मानवर झाली की नाही? आता तसं पाहायला गेलं तर मी 2005ला मी हायस्कूलला जॉईन झालं गेलो. तसंही माझं लव्ह मॅरेजच आहे. आणि 2005 तर आज तक आहेत त्या संयमाने एक गोष्ट शिकवली गेली की 2005 पासून तर आता 2020 साल चालू आहे. खोटं वाटेल अजूनही मी नॉन ग्रँटवरतीच काम करतोय, म्हणजे कुठल्याही प्रकारचं अनुदान स्कूलला नाही आहे अजून नाही. हो, परंतु जरी शाळेत तुम्ही जरी आलात तर शाळेत आल्यानंतर एक मात्र तुम्हाला निश्चित जाणवेल की ही शाळा म्हणजे काहीतरी वेगळीच आहे. कारण आज तसं तिकडे जे माजी विद्यार्थी आहेत का ज्या मुलांना 2005ला मी तिथे गेलो आणि 2005ला गेल्यानंतर ज्या मुलांना मी तिथं टीच केलं, शिकवलं, आज तेच माझे माजी विद्यार्थी आज त्या शाळेला मदत करतायत. मग त्यामध्ये तुमची इमारतीचं इंटेरियर स्ट्रक्चर असू द्या किंवा मुलांना पुस्तकांची गरज लागली. मग आता याच्यावर बरेच वेळा मी माझ्या जीवनामध्ये मी 2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्या, दोन्ही सक्सेस झालो, परंतु पैशांची मागणी असल्याकारणाने मी तिथे गेलो नाही. फक्त डोक्यात एकच टार्गेट. आणि ईश्वराची एक देणगी म्हणावं लागेल का बायचान्स एक लकीली मला जी माझी धर्मपत्नी मिळाली ती देखील एक ग्रँटेबल म्हणजे झेडपी स्कूल आहे. म्हणजे एक आर्थिक स्रोत जो म्हणतो तो तिच्या बाजूने एक फॅमिलीला माझ्या मिळाला गेला. आणि दुसरी कंडिशन माझा मॅथ्स आणि सायन्स सब्जेक्ट हा असल्या कारणामुळे मी क्लासेस वगैरे घेतो. आणि आता सध्या आमची शाळा म्हणजे ग्रँटेबलच्या दृष्टीने म्हणजे धावपळ करते. म्हणजे आता सध्या आमची स्कूल ग्रँटेबल झालेली आहे. म्हणजे हे केवळ का तर एक संयमाचं फळ. आज माझे बरेचसे तिथे तुमचा संयमच कारण एक महिनाभर सलगपणे नॉन ग्रँटला काम करणं जोक नाही. कारण याच्यामध्ये आज तुम्ही पाहता की 2 महिने आज लॉकडाऊन आहे. 2-3 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये बरेचसे लोक त्यांचे जॉब्स बंद आहेत, ते व्हायबल झालेले आहेत. परंतु आम्ही कमीत कमी 2005 पासून ते आज तागायतपर्यंत लॉकडाऊनच आहे. परंतु हे सर्व करत असताना मात्र विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष कधी केलं नाही. आज माझे बरेचसे विद्यार्थी कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत किंवा राजकीय क्षेत्रामध्ये आहेत. आयुष्यामध्ये अशी काही स्वप्न असतील की आपण हे पाहिजे आपल्याला? स्वप्न एकच आहे का
ज्यावेळेस मला कोणीतरी विचारलं का काय स्वप्न आहे किंवा तुमची अपेक्षा काय, तर आर्मीचा ड्रेस घालणं एक अपेक्षा. तुम्ही घातला होता की ड्रेस? हो, परंतु ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. तो आर्मीचा ड्रेस असा की जेणेकरून, कारण आर्मीमध्ये शिस्त, आर्मीमध्ये तुमची एक पंच्युअलिटी, आर्मीमध्ये तुमचं स्वतःचं एक स्टेटस, म्हणजे खूपच. तर ते शक्य नाही. नाही, आता तर शक्य नाही. फक्त एक जस्ट का राहून गेलं. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की ज्या स्कूलवरती मी जे काम करतो, तर मला ती माझी स्कूल अशी बनवायची का तिथे उद्या तुम्ही जरी गेलात, का इथे आमचे एक मित्र होते पोखरकर सर, का तिथे गेल्यानंतर तुमचा आदर सत्कार आता तर होईलच, पण त्यावेळेस सुद्धा म्हणजे तुम्हाला तुमचे उठबस किंवा पाचारण आणि एक तुम्हाला मानसिक समाधान वाटेल. हे एक आदर सत्कारचा विषय तुम्ही घेतला की मला एक विचारायचं की तो प्रश्न राहून गेला आपल्याकडून. क्रिकेटर म्हणून तुम्ही खूप खेळलात, या परिसरामध्ये खूप मोठं नाव आहे दीपक पोखरकर म्हणून. शिक्षक म्हणून समाजामध्ये रिस्पेक्ट मिळतोच निश्चितच. असं एखादं उदाहरण आहे की क्रिकेटर म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट मिळाला कुठे? ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर मला क्रिकेटर म्हणूनच रिस्पेक्ट मिळतो, शिक्षक म्हणून रिस्पेक्ट भेटतच नाही. बरेच वेळा ज्यावेळेस अंडरम खेळत असतो, त्या अंडरम खेळत असताना ज्यावेळेस मुलांसोबत खेळतो त्यावेळेस काही मुलं म्हणजे आत्ताची समजा कोणी शिवीगाळ करणे किंवा कोणी म्हणजे आर्वाच्य भाषा बोलणे किंवा पंच म्हणून उभं राहिला असताना ते त्यावेळेस त्यांना अरे असं बोलत नका जाऊ किंवा काय वगैरे, म्हणजे वैयक्तिक आपल्याला दिलं नाही परंतु इतरांमध्ये सुद्धा हे योग्य नाही किंवा काय नाही. मग ज्यावेळेस त्यांना कळतं की अरे हे सर आहेत, मग त्यावेळेस त्या मुलांना जरा कुठेतरी वाटत होतं अरे हे सर आहेत, पण वाटत नाहीत हे सर आहेत म्हणून. म्हणजे बरेच वेळा असं होतं की तुम्ही सर आहेत म्हणजे असं वाटतच नाही. कारण मी एक ठेवलेलं आहे की ज्यावेळेस आपण स्कूलवरती जाऊ त्यावेळेस स्कूलचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये टीचर ॲज अ टीचर, आणि ज्यावेळेस स्कूल टायमिंगच्या ज्यावेळेस बाहेर येऊ त्यावेळेस ॲज अ फ्रेंड म्हणून सर्वांसोबत राहणं वगैरे ते. आणि त्यामुळं एक असं वाटतं की मॅथ्स टीचर म्हणजे सर्वात खास्ट आणि एक स्ट्रिक्ट टीचर, परंतु आमच्या स्कूलमध्ये वेगळं चित्र आहे की मॅथ्स टीचर म्हणजे त्यांना दररोज माझं एक लेक्चर जरी झालं किंवा मी स्कूलमध्ये जरी नाही गेलो तरी त्या मुलांना शाळेत आल्यासारखं वाटत नाही. कारण मी मुलांना शिकवतो मारत नाही, कारण मारून शिकवण्यापेक्षा त्यांच्यात जाऊन शिकवणं जेवढं इंटरेस्टिंग आहे. ऐकलं होतं की शिक्षक विद्यार्थी परायण असावा. हो, निश्चितच. दीपक पोखरकर सर हे त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये जाऊन शिकवतात. निश्चितच, बरोबर. एक प्रश्न असा असेल माझा की आम्ही मोदी जॅकेट हे ऐकून आहे. मोदी जॅकेट, हा नाव मोदी जॅकेट आहे, तर ते खूप प्रसिद्ध आहे जॅकेट. आता जॅकेट त्यापूर्वी होतं, परंतु मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याला जॅकेटला नाव आलं मोदी जॅकेट. बरोबर. तसं या स्वेटरला कधी दीपक स्वेटर असं ब्रँड झालाय का? बरेचदा असं होतं की मी हेल्मेट घातलेलं असतं आणि हेल्मेट घातल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे सरस पालक का ओळखत नाही कोणी काय ना, परंतु हेल्मेट घातलेलं असून सुद्धा बरेच जण ओळखतात की अरे सर तुम्ही त्या दिवशी दिसला, तुम्ही गेला होता किंवा म्हणजे की माझा तर चेहरा पाहिला नाही का, नाही तरी नाही सर तुमच्या स्वेटरवरनं तुम्हाला ओळखलं गेलं. म्हणजे थंडी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, म्हणजे एव्हरी टाईम म्हणजे स्वेटर. आवड कशी लागली त्या स्वेटरची? आवड आता ॲक्च्युली तसं पाहायला जर गेलं तर मी ज्यावेळेस इथं कॉलेजला होतो, कॉलेज 2000ला झालं आणि 2000ला झाल्यानंतर मी सकाळचं काय करायचं, पिंपळगावनं निघायचं आणि सकाळचं इकडे येत असताना एसटी येत असताना जरा थंडी असायची आणि त्यावेळेस मी स्वेटर घालायचो आणि हाफ स्वेटर घातलं असताना क्रिकेट मी खेळायला जायचो. आता विषय असा की मी कधी माझी क्रिकेटरचं स्वेटर येते. हो, मी प्लेअर स्वेटर हेच वापरतो. निश्चितच. त्याच्यानंतर तो अप्पर वगैरे आले. हो हो. आणि माझी कधी असं हे झालं नाही की मी झालं माझं क्रिकेट खेळताना मी माझं बूट काढले किंवा माझं बॅट वगैरे आहे किंवा माझं स्वेटर असं काढून कोणाकडे तरी सांभाळायला द्या म्हणून मी तसं कधीच केलं नाही का. अक्षरशः मार्च महिना असू द्या, मे महिना असू द्या, क्रिकेट खेळत असू द्या, घामाच्या जरी झाला असं तरी मी स्वेटर कधी काढलेलं नाही. काय नाही. कधी या स्वेटरवरून तुम्हाला कोणी चिडवलं नाही का? बरेच वेळा चिडवलेलं आहे, परंतु मी त्यांना म्हटलं की ह्या स्वेटरचे मला 3 फायदे आहेत म्हटलं. पहिली गोष्ट मला बेल्ट वापरायला लागत नाही म्हटलं, दुसरी गोष्ट मला शर्टला इस्त्री करायला लागत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते ॲक्टिव्ह दिसतं. म्हणजे ह्या 3 गोष्टी आणि म्हटलं संरक्षण होतं. अशा पद्धतीने एक स्वेटरचा मला फायदा आहे वैयक्तिक. आणि त्यामुळे स्वेटर आता ओळख झाली. हो, पोखरकर सर ते स्वेटर घाला. राईट, अगदी बरोबर. बरेच वेळा असं होतं की जर कलर व्हाईटच असतो की नाही वेगवेगळा चेंजेस असतात. कारण मला म्हणजे स्वेटर जे आहेत आणि मॅक्झिमम मंडळीला घेऊन जातो मी, हा तुला कुठलं आवडतं बघ किंवा काय वगैरे ते, म्हणजे वर्षातून 1-2 स्वेटर तरी खरेदी होतातच. वहिनींनी पण तुम्हाला त्यांच्या चॉईसचे स्वेटर खरेदी करून दिले? हो, स्वेटर निश्चितच. हे स्वेटर छान दिसतं किंवा आता आज जरी मी आलो तरी म्हटलं की हा शर्ट तुम्हाला छान दिसतो, हे स्वेटर छान दिसतं.
मला काय माहिती, माझ्याकडे पण असे स्वेटर जास्त शर्ट असतात चांगले. त्याच्यामुळं एक डोक्यात एकच टार्गेट की आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद कसा मिळेल हे एवढंच फक्त एक टार्गेट डोक्यात ठेवायचं वगैरे दुसरं काय. सर आता काय आपण क्रिकेट बघतो, तुमचं होल म्हणजे बरंच आयुष्य क्रिकेटमध्येच गेलेलं आहे. तुमच्या काळात क्रिकेट खेळलात तुम्ही, त्याच्यानंतरचं क्रिकेट बदललेलं पण बघितलं. आज क्रिकेट आपण बघतो, तुम्ही एक गाव एक टीम बघितली. अलीकडं आता कसं असतात की टीम्स अशा होतात की आयोजकच सांगतात की 12 टीम असल्या पाहिजे, ते क्रायटेरिया देतात. मग 4 गावचे 4 प्लेयर एकत्र टीम तयार होते, मालक मिळतो, ते प्लेयर खेळतात. हे क्रिकेट बघताना काय वाटतं? यावरून एक खरंच तर सांगावंसं वाटतं की आता मागे सुशांतसुद्धा मला असं बोलला होता की आपण समजा मॅचेस वगैरे भरवतो इथे, आणि मॅचेस भरवत असताना ज्यावेळेस आपण एक समजा प्रॉपर टीम आहे किंवा महाराणा टीम आहे, पण महाराणा टीम ही आहे, महाराणा टीममधनं कमीत कमी 10 ते 12 गावचे 1 2 3 3 प्लेयर असतात सपोज. आणि याच्यामध्ये होतं काय की मग प्रॉपर त्या महाराणा टीममधले तिथली ज्या आळीतली लोक असतील, मुलं असतील, त्या परिसरात त्यांना तो चान्स मिळत नाही, आणि परिणामी मग ती जी मुलं आहेत ती थोडीशी नाराज होतात. आता तसं जर पाहिलं तर एक गाव एक टीम हा जो उपक्रम आहे अतिशय छान आहे, परंतु तसा फॉलोअप केलेला दिसत नाही. आज मी पाहतो ना की बरेच मुलं काय करतात, एक गाव एक टीम जरी म्हटलं तरी आज आधार कार्ड, मग तुम्ही आधार कार्ड चेक करता. अरे मग आधार कार्ड आज मला वाटतं की मी पिंपळगाव खडकीचंही आधार कार्ड काढू शकतो, मी वाळदचंही काढू शकतो, मी घोडेगावचंही काढू शकतो. त्यामुळे होतं काय की एक पुढच्याला कुठंतरी एक असं फसवल्यासारखं होतं. आणि चांगले चांगले जे प्लेयर आहेत, तसं पाहायला गेलं तर आज पश्चिम पट्ट्यामध्ये, आता मी तिकडे आहे, पश्चिम पट्ट्यामध्ये खरंच एवढे काही चांगले प्लेयर्स आहेत. पश्चिम पट्ट्याने तर क्रांती केली टेनिस क्रिकेटमध्ये. गेल्या 2 वर्षापासून पश्चिम पट्ट्याच्या टीम फायनलमध्ये असतात. निश्चितच. मग त्यामध्ये जांभुरी असेल, डिंबा असेल वगैरे, ते म्हणजे गणेश भाऊ कोकणे यांनी त्यांना संधी छान प्रकारे दिली गेली. आणि हे करत असताना म्हणजे मला तरी असं वाटतं की एक मित्र ह्या नात्याने असं आपल्या एक आंबेगाव टेनिस क्रीडा असं एक सूचना किंवा एक देऊशी असे वाटते. आता इतके तुम्ही आंबेगाव प्रीमियर लीग आपण पाहिली गेली अनेक वर्षांपासून, त्या टुर्नामेंटमध्ये खेळला नाही तुम्ही कधी? नाही, नंतर मी जास्त खेळलेलोच नाहीच खेळलो. कारण व्हायचं काय की जरी आता महाराणा, कारण माझं एक असं झालं होतं की महाराणा टीममधून खेळणं मला जास्त पसंत असायचं, आणि ते पण ओपनिंगला. परंतु ज्यावेळेस यायचं त्यावेळेस महाराणा टीम जसं म्हटलं की नवीन चेहऱ्यांना संधी देणे, आणि हे इट्स ओके, बेस्ट, म्हणजे हे छानच होतं. मग अशा वेळेस आपण कधीतरी जाणं, प्रॅक्टिस नसताना आपण मध्ये उतरणं, हे मला तरी योग्य वाटलं नाही. आता इतक्या वर्ष तुम्ही क्रिकेट खेळला नाही, आणि एक माजी खेळाडू म्हणून आज नवीन खेळाडूंसाठी असं काय करता येईल का आपल्याला? हो, निश्चितच. आयडिया काय असते याच्यामध्ये? तसं जर पाहायला गेलं तर आता ती ही जी फील्ड आहे तशी पाहायला गेलं तर तरुण पिढीला आपण मार्गदर्शन करणं हे चुकीचंच आहे. कारण जसं जसे युग बदलत चालले तसे त्यांच्यामधली जी काही पॉवर आहे, त्यांची जी कॅपॅसिटी पॉवर, त्यांचे जे काही त्याच्याकडे पाहण्याचा व्ह्यू क्रिकेटकडे खूप काही एकदम प्रगल्भ झालेला आहे. आणि आपण जर एवढं आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळते, पण तरी देखील एक सांगायचं वाटतं की ह्या मुलांनी संयम ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या संयमाच्या जोरावरती ही एवढी काय मोठे होतील का प्रमाणाच्या बाहेर. कारण आज बऱ्याच ठिकाणी पाहतो की क्रिकेटच्यामध्ये भांडण तंटे थोड्या कारणावरून होतात. का जसं मी महाराणामध्ये असताना थोड्या गोष्टींवर गोटू वगैरे असतील, हे हमरी-तुमरी व्हायची, पण ते मनाला योग्य वाटायचं नाही. त्यावेळेस म्हणजे एक अँग्री टीम म्हणून महाराणा टीमला ओळखलं जायचं थोडक्यात. कारण असं आजची जी मुलं आहेत, प्रत्येक टीममध्ये आज तशी मुलं आहेत. महाराणा टीममध्ये खेळत असताना मोस्ट ऑफ भांडणं व्हायची, पण ही भांडणं रोखण्यासाठी तुम्ही कधी काय त्यावेळेस प्रयत्न केले का? पहिली गोष्ट, भांडणं झाली कधी आणि मिटली कधी हेच कळायचं नाही. कारण व्हायचं काय की मी बऱ्याच वेळा भांडण होऊ नये म्हणून तुमची विकेट सॅक्रिफाईस केली. हो, निश्चितच. कारण मला आठवते साकोरीमध्ये खेळत असताना ज्यावेळेस जुन्नरचा एक गोलंदाज होता, आणि त्या जुन्नरच्या गोलंदाजाने ज्यावेळेस मला आउटस्विंगचा मारा केला, आणि तो माझी जी बॅट होती, कारण मला माहिती आहे की माझं पॅड आणि बॅट याच्यामध्ये डिस्टन्स कधी नसायचंच, आणि त्यावेळेस माझी जी बॅट होती ती माझ्या ह्या पुढच्या गुडघ्याला लागली होती. ती गुडघ्याला लागली होती, परंतु तिकडनं पंचांनी आऊट दिला होता. आणि पंचांनी आऊट दिल्याच्या नंतर समोर कुमार गवळी होता, मी तिकडे गेलो, यार म्हटलं आऊट नाही आहे बरं का मी. तर तो त्यांनी मला डायरेक्ट काय करतो, तो पंचांना शिवाय द्यायला लगेच. तो म्हणतो, अरे आऊट नाही दिप्या, तू मागे, तू आऊट नाही, तू कशाला जातो येते. पण आऊट दिलेला आहे, आऊट दे. मग बाहेर आल्यानंतर मग गोटून ते होते, तू आतमध्ये चल, आऊट नाही ना. मी नाही, अरे म्हटलं काय नाही, आऊट आहे म्हटलं. कारण म्हटलं वादविवाद व्हायला नको, कारण वादविवाद झाला म्हणजे मॅचेस थांबणार. बरोबर. त्याच्यामुळं हा अनुभव नवीन खेळाडूंसाठी सुद्धा चांगला आहे, कारण
आपण सचिन तेंडुलकरला बघितलं ग्राउंडमध्ये, पण पंचांकडे कधी बघितलंच नाही. आपण आउट आहे Out, निघून बरोबर. जायचं, किंवा जर आउट नाहीये पण बोटवर केले तर ते कधी ग्राउंडवर थांबलेच नाहीच थांबले, बरोबर. या गोष्टी सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. सारखे खेळाडू ज्यावेळेस संपूर्ण आयुष्य क्रिकेटमध्ये खेळलं, इतकं शिस्तीमध्ये, डिसेंटमध्ये, आणि ज्या पद्धतीने तुम्ही संयमाने खेळलात, तर तो एक आदर्श आहे, बरोबर. एक वेगळा आदर्श आहे. आम्ही आजपर्यंत ज्या मुलाखती पाहिल्या हम्म. तर त्यामध्ये एक वेगळं पण तुमच्या या सगळ्या करिअरकडे बघितल्यानंतर जाणवलं. आणि मोस्ट ऑफ सगळ्या मुलाखतींमधून काही गोष्टी ज्या जाणवल्या आपल्याला, की खेळत असतानाच या सगळ्या खेळाडूंनी आपल्या स्वतःच्या आयुष्याची कधी हेळसांड होऊ दिली नाही. मग त्याचबरोबर क्रिकेटबरोबरच बाकीच्या गोष्टी देखील सांभाळल्या, आणि आज त्यामुळे ती लोक सेटल आहेत आणि आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत, की त्यांच्याकडे बघितल्यानंतर काहीतरी शिकण्यासारखं आपल्याला आहे. आणि असे खेळाडू खरं तर गरजेचे आहेत. या मातीमध्ये ते आले, तुम्ही खेळलेत आणि या मातीतलं क्रिकेट फुलवलं, आणि खूप मोठं क्रिकेट आज तुम्हाला दिसतंय. खरं तर आम्ही नेहमी असं म्हणत असतो की ज्यावेळेस एखादं मंदिर बांधलं जातं, मंदिराचा कळस दिसतो आपल्याला छान चमकताना, आपण लांबून कळसाचं दर्शन पण घेतो, परंतु मंदिर कळस उभा राहत असताना पायामध्ये काही चिऱ्यांनी गाडून घेतलेलं असतं. निश्चितच. आणि आपल्यासारखे हे जे चिरे त्यांनी गाडून घेतले, म्हणून आजच्या या खेळाडूंकडे पाहिल्यानंतर तो कळस दिसतो. त्यामुळे तुमचं योगदान खूप मोठं आहे या क्रिकेटसाठी. धन्यवाद. त्याबद्दल टेनिस क्रिकेट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवेल. खरं तर अजून प्रश्न खूप आहेत आणि गप्पा तर अशा राहिल्या की आता थांबूशी वाटत नाही, पण थोडंसं घड्याळाकडे पण बघितलं पाहिजे. निश्चितच. आणि ऑनलाईन प्रेक्षक जे आहेत त्यांचे सुद्धा जास्त संयमची परीक्षा पाहणं योग्य नाही. त्यामुळे ही मुलाखत आपण इथे थांबवतोय. पण खूप छान वाटलं सर, मजा आली, आणि एक वेगळा क्रिकेटपटू आम्हाला बघायला मिळाला, जो संयमाने खेळून सुद्धा अनेक वर्ष सातत्याने क्रिकेटसाठी दिले. तुमची ही गोष्ट नेहमीच आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन लक्षात ठेवेल आणि खेळाडूंसमोर एक मोठा आदर्श निर्माण होईल. या ठिकाणी दीपक पोखरकर सर आले आणि त्यांचा अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला, त्याबद्दल आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि पुणे टेनिस क्रिकेट.in यांच्या वतीने मी सरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू सर. सरांचा छोटासा सन्मान इथे होतोय. आंबेगाव टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मी कैलास बांगर आणि बाळा शेवाळे, सुशांत जाधव यांना विनंती करतो की आपण या आणि दीपक पोखरकर सरांना सन्मानित करा. सुशांत. पुन्हा एकदा सरांचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि विशेष म्हणजे